हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. जर का चॅनल नवीन असाल तर पहिलं तर सबस्क्रायबर आपल्याला फक्त 8 सबस्क्रायबर पाहिजेत 500 कंप्लीट व्हायला. ओके, तर आपण आज या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहे की क्रड म्हणजे जसं की आपल्याला आत्तापर्यंत एवढा दिवस आपण फक्त थेअरी वगैरे बघत होतो किंवा लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं की एक बेसिक एपीआय वगैरे कसे बघायचे. पण आज फुल सेशनमध्ये आपण एपीआय कशी बनवायची असते फ्रॉम द स्क्रॅच. ओके, आणि त्या एपीआयचं नाव असणार आहे की एम्प्लॉय. त्या एपीआय मध्ये आपण काय काय बघणार आहे की गेट म्हणजे एम्प्लॉयचा आपण डेटा गेट करणार आहे. त्यानंतर एम्प्लॉयचा आपण अपडेट करणार आहे म्हणजे पुट एपीआय जी आहे ती पुट एपीआय आपण वापरून आपण अपडेट करणार आहे. ओके, सेकंड थिंग की आपण काय बघणार आहे की पोस्ट काय असतं, त्यानंतर डिलीट बघणार आहे आणि पॅच बघणार आहे. अशा हा एच टी टी पी प्रोटोकॉल. आता एच टी टी पी प्रोटोकॉल काय असतं की हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. एच टी टी पीचे प्रोटोकॉलचे आपल्याला 5 टाईप्स बघायचे आहेत. म्हणजे जे आता एपीआय म्हणजे काय की ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, हे सगळ्या लोकांना माहित असतं की ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. आता एपीआय म्हणजे काय की दोन ऍप्लिकेशन मध्ये जो ब्रिज असतो ना, त्या ब्रिजला बोललं जातं की एपीआय. या दोन ऍप्लिकेशन मध्ये कनेक्ट करण्याचं काम आपण एपीआय थ्रू करू शकतो. जसं की एक माझं अँग्युलरचं ऍप्लिकेशन आहे, एक माझं डॉट नेट असेल किंवा जावा असेल किंवा वॉट एव्हर कोणत्या पण लँग्वेजमधून तुम्ही ऍप्लिकेशन बनवू शकता. किंवा तुम्ही तर दुसऱ्या साईडला रिॲक्ट असेल, फ्रंट एंड वेब ऍप्लिकेशनमध्ये आपण हे आता तर आपण फ्रंट एंड आणि बॅक एंडमध्ये बघतोय. पण तुम्ही जर रिअल लाईफ एक्झाम्पल घ्यायचे म्हणले ना, तर तुम्ही तुमचा मोबाईल पण असेल, मोबाईलमध्ये एखादं अँड्रॉइड ॲप्लिकेशन ओपन करता, तर त्या ॲप्लिकेशनमध्ये जसं की तुमचं लोकेशन वापरायचं असेल. ओके, लोकेशन काय की तुमची इनबिल्ट प्रॉपर्टी आहे, सिस्टीम एपीआय झाली की. आता लोकेशन जर वापरायचं असेल तर तुम्हाला त्या लोकेशनचं तुमच्यामध्ये ते लोकेशन ट्रॅकर किंवा जो लोकेशन ट्रॅकरचा जो आपल्याला कॉम्पोनंट असतो ना, जे आता मी आता जास्त डीपमध्ये जात नाही, पण जो कॉम्पोनंट तुमच्या मोबाईलमध्ये प्रेझेंट पाहिजे, राईट. आणि ती जी एपीआय असेल किंवा तुम्ही कॅमेरा म्हणू शकता, ती कॅमेराची एपीआय असेल. जसं तुम्ही व्हॉट्सअप हे एक ॲप्लिकेशन आहे, व्हॉट्सअपमध्ये पण तुम्ही कॅमेरा ॲक्सेस करू शकता किंवा स्नॅपचॅटमध्ये कॅमेरा ॲक्सेस करू शकता. हे जे ॲप्लिकेशन आहेत ना, हे ॲप्लिकेशनला जर आपल्याला इंटरनल इंटरनल म्हणजे सॉफ्टवेअर वापरून जर तुम्हाला सिस्टीमचे एपीआय, ओके, सिस्टीमचे एपीआय जर पाहिजे असतील तर तुम्ही सिस्टीमचे एपीआय कॉल करू शकता, राईट. जसे की तुमचं लोकेशन असेल, कॅमेरा असेल, अशा नंबर ऑफ एपीआय असतात. त्याच्यामध्ये परत आणि काय लगेच सर्व्हर असतात. ते सर्व्हर थ्रू आपण डेटा गेट करू शकतो. किंवा दोन आपण चॅटिंग वगैरे बघतो ना व्हॉट्सअपमध्ये की दोन माणसांचं चॅटिंग कसं होतं, तर ते एपीआय थ्रू होतं, राईट. आणि तो जो चॅटिंगचा डेटा असेल ना, ते कुठेतरी सर्व्हरवरती स्टोअर पण केला जातो, राईट. असं त्याला बोललं जातं की एपीआय. आता हे जे सगळं एपीआय थ्रू आपण जे आतापर्यंत बघितलं की डॉट नेट वेब एपीआय, ही थेरी बघितली आपण, त्याच्या एपीआय कशा बनवायच्या वगैरे बघणार आहे आता थोड्या वेळात. किंवा या सेशनमध्ये आपण या एपीआय कशा क्रिएट करायच्या ते आपण बघणार आहे. आता त्याच्यामध्ये 5 प्रोटोकॉल्स असतात. 5 म्हणजे आपला एकच प्रोटोकॉल असतो, त्याच्यामध्ये 5 टाईप्स पडतात, राईट. आता त्याचे टाईप्स कोणते काय की पहिलं तर आहे गेट, एच टी टी पी गेट असेल, एच टी पी पोस्ट आहे सेकंड, थर्ड आहे की एच टी टी पी पुट, चौथा आहे आपला एच टी टी पी डिलेट आणि पाचवा आहे की एच टी टी पी पॅच. या 5 मेथड्स आपण वापर करून क्रड बनवायचं आपल्याला. क्रड म्हणजे काय की क्रिएट, रीड, अपडेट आणि डिलीट, राईट. आता अपडेट हा कीवर्ड एच टी टी पी प्रोटोकॉलमध्ये नाही आहे. अपडेटच्या जागी काय आहे की पुट आहे. आता अपडेटमध्ये पण 2 पार्ट पडतात. हे मी आता सांगतोय की अपडेटमध्ये तुम्हाला 2 पार्ट पडतं. की अपडेटमध्ये काय पडतं की पहिला पार्ट जो आहे तो येतो की पूर्ण डेटा रिप्लेस करायचा, राईट. सपोज माझ्याकडे एम्प्लॉईमध्ये त्याचा आयडी आहे, ॲड्रेस आहे. त्या ॲड्रेसचा काहीतरी त्याचा आधार नंबर असेल, फोन नंबर असेल, त्याचा ईमेल ॲड्रेस असेल, त्याची सॅलरी असेल. हे माझ्याकडे 5-6 फील्ड काहीतरी त्याच्या एम्प्लॉईच्या अगेन्स्ट माझ्याकडे सेव्ह आहेत. या 6 फील्डमधले त्याचा युनिक आयडी आपण जनरेट केलेला असेल, त्या युनिक आयडीच्या अगेन्स्ट त्याचा पूर्ण मला डेटा रिप्लेस करायचा. म्हणजे त्याच्या आयडीच्या अगेन्स्ट त्याचा पूर्ण डिटेल मला चेंज करायचे. तर त्या मेथडला आपण पुट वापरू शकतो. आणि जर मला स्पेसिफिक त्याची सॅलरी इन्क्रीमेंट करायची आहे तर त्या सहावी जी फील्ड आहे, सहावी म्हणजे 5वी जी फील्ड आहे, त्या फील्डमध्ये आपण काय वापरू शकतो की पॅच वापरू शकतो. पॅचनं काय होतं की फक्त स्पेसिफिक डिटेल आपण चेंज करू शकतो. पूर्ण तुम्हाला एम्प्लॉयचा डेटा चेंज करण्याची गरज नाही. किंवा त्याचा फोटो असेल, राईट. आपण जसं आधार कार्डमध्ये अपडेट करतो तर आपलं आधार कार्ड अपडेट होत नाही, आपला फोटो चेंज करू शकतो, ॲड्रेस चेंज करू शकतो, राईट. अशा टाईपला जे एपीआय आहेत ना, तिथं आपण आपला पॅचची एपीआय आपण कॉल करू शकतो, राईट. आता आपल्याला पुढं जाऊन काय बघायचं आहे की एपीआय स्टार्ट करायच्या अगोदर आपलं स्ट्रक्चर कसं असणार आहे की एक कंट्रोलर बनवणार आहे. पहिला आपण प्रोजेक्ट फ्रॉम द स्क्रॅच बनवणार. त्या स्क्रॅचमध्ये तुम्हाला सांगणार की मी काय 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 इनबिल्ड भेटतं. त्यानंतर आपण बघणार आहे की स्क्रॅच थ्रू
आपण एक कंट्रोलर बनवणार. कंट्रोलरमधून आपण एक मॉडेल बनवणार. ओके, मॉडेल काय असं मी सांगितलेलं आहे लास्ट लेक्चरला, किंवा माझी जर सिरीज तुम्ही नवीन असाल तर सिरीज बघू शकता. त्यानंतर आपण सर्व्हिसेस क्रिएट करून आपण एक सर्व्हिस क्रिएट करणार आहे जी रिपोजिटरीला कनेक्टेड असेल. आणि ती रिपोजिटरी म्हणजे काय की डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी जी आपण रिपोजिटरी बनवणार ना, आता या सेशनमध्ये आपण डेटाबेस ॲक्च्युअल डेटाबेसमध्ये कनेक्ट करण्याची प्रोसेस नाही बघणार. आपण या सेशनमध्ये आपण काय बघणार आहे की एक टेम्पररी डेटा बनवणार आहे. तो टेम्पररी डेटा आपल्या .NET ॲप्लिकेशनमध्येच असणार आहे. राईट, आपण जे लिस्ट वगैरे आपण शिकलोय ना, त्या लिस्ट आपण वापरून तो डेटा आपण बनवणार आहे. त्याच्यानंतर आपण रिपोजिटरी बनवणार. रिपोजिटरीमधून program.cs कॉलिंग करणार. त्या program.cs मधून ॲप सेटिंग .json मध्ये आपण काहीतरी सेटिंग ठेवणार. हे सगळं आपण या सेशनमध्ये बघणार आहे. राईट, आता पहिलं तर आपण विज्युअल स्टुडिओ 2022 ओपन करायचं आहे. आता ओपन केल्यानंतर क्रिएट न्यू प्रोजेक्ट, कॅमेरा सारखा चेंज होते. ओके, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. आता ओपन झाल्यानंतर तुम्हाला असा काहीतरी इंटरफेस भेटेल. त्यानंतर आपण क्रिएट न्यू केलं, त्यामध्ये आपल्याला ही मॉडेल सिलेक्ट करायची आहे की ASP.NET कोर वेब API. त्यानंतर नेक्स्ट क्रिएट झालं. आपण ते टेम्पलेट घेतले किंवा जे ASP.NET कोरचं वेब API हे आपण एक फ्रेमवर्क सिलेक्ट केलं. आता प्रोजेक्टचं नाव, प्रोजेक्टचं नाव आपण काय देऊया, एम्प्लॉई API. तर आपण लास्ट लेक्चर नाव दिलंय की CRUD API. ओके, आता हा फोल्डरचा पाथ सिलेक्ट करा म्हणतंय. तर फोल्डरचा पाथ मी अगोदरच सिलेक्ट केला आहे, कारण की हे मला सगळं गिटअपवरती पोस्ट करायचं होतं. गिटअपचं लेक्चर वगैरे मी घेतलेले आहेत. जरी तुम्हाला डबल गिटअपचं लेक्चर पाहिजे तर कमेंट करा. त्यानंतर हा मी पाथ त्याचा सिलेक्ट केला. सोल्युशन नेम माझा CRUD API असेल. नेक्स्ट. ओके, आता इथं विचारतंय की फ्रेमवर्क कोणतं घ्यायचं, की आपल्याला .NET 8 घ्यायचं का 9 घ्यायचं. तर मी लॉंग टर्म सपोर्ट घेणार आहे की .NET 8 वालं. त्याच्यानंतर क्रिएट. ओके, क्रिएट झाला. असा काहीतरी मला CRUD API ओव्हरव्ह्यू वगैरे आला. आता पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्हाला इंटरफेस केल्यानंतर जर तुम्ही विज्युअल स्टुडिओ कधी डाउनलोड करून वापरलाय ना, तर ते माझं एक सेशन आहे, ते पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला काय बघायचं की व्ह्यू मधून सोल्युशन एक्सप्लोर ओपन करायचं. ऑलरेडी माझ्या आहे त्यामुळे मी त्याचं डबल क्लिक करणार नाही, कारण की डबल क्लिक केल्यानंतर ते जातं. ओके, त्याच्यानंतर मी काय करणार की सोल्युशन एक्सप्लोरवरती क्लिक केल्यानंतर माझ्या प्रोजेक्टचं पूर्ण स्ट्रक्चर आहे, जे आपण फाईल्स आहेत ना, त्या पूर्ण फाईल्स इथे अपिअर झाल्या. राईट, आता अपिअर झाल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे की पहिला आहे की इथं ॲप सेटिंग .json. ओके, ॲप सेटिंग म्हणजे आपण काही सेटिंग करणार आहे ते. त्यानंतर काय असेल की program.cs, जे आपल्या ASP.NET कोरचं जे फ्रेमवर्क आहे आपलं. राईट, त्या फ्रेमवर्कमधलं आपण एक टेम्पलेट वेब API नावाचं आपण एक टेम्पलेट घेतलं. त्या टेम्पलेटमध्ये जे एंट्री पॉईंट फंक्शन असतं ना, ती आपली program.cs ही फाईल असते. आता ही टेम्पलेट ओपन केल्यानंतर हे जे आपलं एंट्री पॉईंट फंक्शन आहे, या एंट्री पॉईंटमध्ये मी लास्टला पण एक्सप्लेन केलेलं की क्रिएट बिल्डर काय करतं, तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण रन करतं. जे आपण डिपेंडन्सी लागतात ना, ते आपल्या डिपेंडन्सी म्हणजे कोणत्या, की हे जे आपलं ॲप सेटिंग असेल, राईट, किंवा ह्या ज्या प्रॉपर्टीज असते ना, की लॉन्च सेटिंग असेल, त्या प्रॉपर्टी इंजेक्ट करायचं काम आहे ना, हे क्रिएट बिल्डरचं वगैरे काम असतं. त्यानंतर आपलं जे सर्वात पहिल्यानंतर आपण हा बिल्डर क्रिएट केल्यानंतर किंवा आपलं हे फ्रेमवर्क क्रिएट केल्यानंतर पहिलं त्याचं काम असतं की सगळे कंट्रोलर्स ॲड करणं. राईट, कंट्रोलर्स ॲड केल्यानंतर आपल्याला ॲड एंड पॉईंट, त्या कंट्रोलरचा रेफरन्स घेऊन जे आपले एंड पॉईंट्स आहेत ना, ते एंड पॉईंट्स ॲड करणं ह्या बिल्डरमध्ये. त्यानंतर ह्या बिल्डरमध्ये अजून काय असतं की स्वॅगर ॲड करणं. राईट, आता हे जे सगळं आपण ॲड केलं, किंवा जसं आपण एक रेसिपी तयार केली, ह्या रेसिपीला आपल्याला जसं गॅसवरती ठेवून आपण एखादी भाजी वगैरे उकळायला ठेवतो ना, तशा टाईपमध्ये ॲप्लिकेशन रन केलं पाहिजे. तर builder.build ही आपण मेथड ॲड केली किंवा ही मेथड एक्झिक्यूट केली. त्यानंतर आपल्याला काय भेटलं की हा ऑब्जेक्ट भेटला. आता हा ऑब्जेक्ट तुम्हाला जर का आपला जो ब्राउझर असतो ना, ह्या ब्राउझरवरती अपिअर करायचा नसेल तर ही त्यांनी इनबिल्ड फाईल दिली असते. काय की HTTP रिक्वेस्ट पाईपलाईन. आता पाईपलाईन काय असते की जी मिडलवेअर, आता मिडलवेअर कन्सेप्ट पण माहिती आहे की तुमचं ॲप्लिकेशन टू कंट्रोलरपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये एक मिडलवेअर असतो. राईट, तो मिडलवेअर इथं आहे की तो मिडलवेअर आपण त्याला कंडिशन दिली की ॲप.एन्व्हायरमेंट, जर एन्व्हायरमेंट असेल तर तुम्ही स्वॅगर यूज करा. यूज स्वॅगर ही ज्या मेथड्स आहेत ना, त्या यूज करा तुम्ही. यूज स्वॅगर UI, त्याचा UI वगैरे यूज करा. राईट, आता जर हे नसेल तर डायरेक्ट तुम्ही HTTPच्या मेथड्स तुम्ही वापरू शकता. HTTP ऑथरायझेशन असेल, HTTP रिडायरेक्शन वगैरे, या सगळ्या तुम्ही
वापरू शकता. त्यानंतर काय केलं की इथं कंट्रोलर्स मॅप केले आणि त्यानंतर आपलं ॲक्च्युअल जे आपण हे सगळं मॅपिंग केलंय ना ते ॲप्लिकेशन आपण रन केलं. आता बेसिक आपण रन करू की काय काय आपण इथं डॉट नेट फ्रेमवर्क आपल्याला काय काय दिलेलं आहे. ओके, आपला कन्सोल वगैरे ओपन झाला. आलं का माझा की वेदर फोरकास्ट नावाची जी एपीआय आहे ती माझी रन झाली. आता इथं मी हा माझा काय आहे की कंट्रोलर आहे, हा वेदर फोरकास्ट आहे. ओके, हा जो वेदर फोरकास्ट नावाचा जो आहे ना हा माझा काय आहे की कंट्रोलर आहे. आता कंट्रोलर म्हणजे काय की प्रत्येक कंट्रोलर असतो की जसं की माझा हा वेदर नावाचा एक वेदर फोरकास्ट नावाचा कंट्रोलर असू शकतो, स्टुडंट नावाचा कंट्रोलर असू शकतो, एम्प्लॉय नावाचा कंट्रोलर असू शकतो. आता हे कंट्रोलर्स म्हणजे काय काय असतं की जसं एखादी स्पेसिफिक आपल्याला माहिती पाहिजे असेल, जसं की आपण कॉलेज डेटाबेस वगैरे बघतो किंवा एम्प्लॉयचा डेटाबेस वगैरे बघतो ना, तर त्या केसमध्ये कसं असतं की एम्प्लॉय रिलेटेड माहिती, राईट, की एम्प्लॉयची माहिती असेल त्याचा एक कंट्रोलर असेल. एम्प्लॉईचा एक्झामिनेशनचा काहीतरी एखादा कंट्रोलर असू शकतो, एम्प्लॉईचा रिझल्टचा एखादा कंट्रोलर असू शकतो. मग त्याच्यामध्ये त्याच्या मल्टिपल ऑपरेशन्स असतात. ओके, एक कंट्रोलरमध्ये मोस्टली 5 ऑपरेशन असतात. कोणते कोणते की तो डेटा आपल्याला गेट करण्यासाठी, डेटा आपल्याला पुट करण्यासाठी म्हणजे पोस्ट आपण वापरू शकतो. नेक्स्ट असते की पुट म्हणजे अपडेट करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी डिलीट असते. आणि 5वा असतो की पॅच मारण्यासाठी. आपण काहीतरी आपण एखादा जसं पॅच मारतो ना एका जागी तसं आपण पॅच मारण्यासाठी, राईट. आता हा कंट्रोलर कुठं आहे की आपला जो कंट्रोलरचा जो सेक्शन असतो ना सोल्युशन एक्सप्लोररमध्ये, हा माझा कंट्रोलर्स फोल्डर आहे ना त्याच्यामध्ये जो माझा कंट्रोलर्स आहे ना वेदर फोरकास्ट कंट्रोलर, हा कंट्रोलर्समध्ये माझा सगळा हा कंट्रोलर आहे. मग त्याच्यामध्ये आत गेल्यानंतर बघा इथं कंट्रोलर आहे. हे मी एक्सप्लेन केलं की हा कंट्रोलरच्या जागी तुमचं इथं नेम काय रिप्लेस होतं माहिती आहे का, जे तुम्ही हे फाईलला नाव दिलंय ना की वेदर फॉरकास्ट, पुढचा फक्त कंट्रोलर शब्द आहे ना तो फक्त रिमूव्ह करतो. आता हा एक हे काम कोण करतं की तुमचा जो किंवा आपला म्हणूया की जो आपलं हे फ्रेमवर्क आहे ना हे फ्रेमवर्क रिमूव्ह करण्याचं काम करतं. आता हे रिमूव्ह कोण करतं की हे जे एपीआय कंट्रोलर आपण जे हे नाव लिहिलंय ना, आता हे एपीआय कंट्रोलर काय करतं की हे राउटिंग करतं. ओके, आता राउटिंग कसं करतं की इथं आपण एखादं आपण स्वतःचं एपीआय बदलू शकतो, राईट. सपोज ह्याच कंट्रोलर मी चेंज केलं. चेंज काय केलं की ह्या कंट्रोलरच्या जागी एपीआय स्लॅश ओमकार नाव दिलं. ओके, आता आलं का माझं की वेदर फॉरकास्ट या एपीआयला ॲप ओमकार. ओके, इथं आय त्याचं प्रिंट झालं नाही, ॲप ओमकार झालं. आलं का की असं तुम्ही एपीआय मल्टिपल एपीआय बनवू शकता, राईट. फक्त हे बिझनेस लॉजिक रिक्वायरमेंटनुसार जर आपल्याला प्रोजेक्ट करायचे असेल किंवा तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जाऊन जॉब करायचा असेल किंवा तुम्ही स्वतःची एखादी फर्म चालू केली किंवा एखादी कंपनी चालू केली ना, त्या कंपनीमध्ये वेल इंडेंटेड स्ट्रक्चर असलं पाहिजे ना. मग त्यासाठी हे डॉटनेटवाल्याने वेल इंडेंटेड स्ट्रक्चर आहे त्याला फक्त आपण फॉलो करून एपीआय बनवायचे आहेत. तुमचं काम काय की फक्त एपीआय बनवायचे आहेत. ओके, आता हे मी त्याला कंट्रोल आहे असं दिलं. नेक्स्ट काय केलं की हा कन्सोल मी एक्झिक्यूट करतो इथं, राईट. आता हे जे आपल्याला आहे की सोल्युशन एक्सप्लोररमध्ये आता हे जो कंट्रोलर आहे ह्या कंट्रोलरमध्ये जर तुम्ही बघितलं याचं काम काय आहे रे की हा लॉगर बनवणं. लॉगर म्हणजे काय असतं मी लास्ट लेक्चरला पण सांगितलेलं आहे की त्याचं जे लॉग्स असतात ना या कन्सोलवरती प्रिंट करण्याचं ते आपण इथं या लॉगरमध्ये लिहू शकतो, राईट. नेक्स्ट काय केलेलं आहे की आपण एक गेट नावाची मेथड केल्या. आता त्या गेट नावाच्या मेथडमध्ये काय असणार आहे की रिटर्नमध्ये आपण काय पाठवलंय की इननुमरेबल म्हणजे आपल्याला एक काहीतरी नंबर रिटर्न कर, त्या नंबरमध्ये डेट असेल, टेम्परेचर असेल, समरी असेल, राईट. आता ह्याचं जे लॉजिक आहे ना ते इथं ह्याचं जे लॉजिक आहे म्हणजे त्याचा जो आपण मॉडेल म्हणू शकतो, राईट. वेदर फोरकास्ट हे त्याचं झालं की मॉडेल. आता मॉडेल म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये काय काय फील्ड असू शकतात, राईट. जसं आपण एक इंटरफेस तयार करतो ना तशा टाईपमध्ये आपण फक्त त्याचं एक मॉडेल तयार केलं. त्या मॉडेलमध्ये डेट असू शकतो, टेम्परेचर असू शकतं, टेम्परेचर फेरनहाइट असू शकतं आणि समरी असू शकते. हे काय झालं त्याचं मॉडेल झालं. आता हे मॉडेल मी कुठे इम्प्लिमेंट केलं त्या कंट्रोलरमध्ये इम्प्लिमेंट केलं. आलं का, ह्या कंट्रोलरमध्ये इम्प्लिमेंट केलं. इथं बघा वेदर फॉरकास्ट आहे का, वेदर फॉरकास्ट त्याचा आय न्युमरेबलमध्ये त्याचा आपण टाईप घेतला की वेदर फॉरकास्ट, त्याच्यामध्ये आपण गेट नावाची मेथड बनवली, राईट. आता HTTP गेटमध्ये काय असणार आहे की ती फक्त गेटच असणार आहे म्हणजे याच्यातून फक्त आपण डेटा फक्त गेट करू शकतो आणि हो जो आलेला डेटा आहे तो आपण अँग्युलरमध्ये
गेट करून आपण इम्प्लिमेंट करू शकतो, बाइंडिंग करू शकतो. राईट. आता हे झालं आपलं इनबिल्ट असेल काय 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 काय. राईट. आता नेक्स्ट काय आपल्याला बघायचं आहे की आपल्याला एक मॉडेल तयार करायचं. त्याच्या अगोदर आहे ना, हा जो आपला एपीआय आहे ना वेदर फोरकास्ट, आपला अननेसेसरी आहे, म्हणजे इनबिल्ट दिले ना ते आपल्याला नको आहे. तर इथं मी काय करणार, राईट क्लिक करणार आणि डिलीट करणार. येस, ओके, परमनंट डिलीट झाला. त्याच्यानंतर हे जे आपलं मॉडेल आहे ते पण मी डिलीट करणार. राईट. आता हे जे मॉडेल आहे ना ते तुम्ही डायरेक्ट इथं पण लिहू शकता, पण आपण एक बिझनेस रिक्वायरमेंटनुसार आपल्याला प्रोजेक्ट बनवायचे. राईट. जसं की मी आता ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर मला माहिती आहे ना की कंपनीमध्ये कसं कल्चर चालतं किंवा कंपनीमध्ये कसं वर्क चालतं. तर इथं मी काय करणार, पहिला तर आपल्याला मॉडेल बनवायला पाहिजे. मॉडेल म्हणजे काय की जसं .NET एखादा फॉर्म असतो ना एम्प्लॉईचा, त्या फॉर्ममध्ये कोणत्या कोणत्या फील्ड असतात की त्याचा आय डी असेल, आय डीमध्ये त्याचं नाव असेल, त्याचं सॅलरी असेल, त्याचं गाव ॲड्रेस वगैरे असेल. ह्या फील्ड आहे ना आपण याचं त्याला मॉडेल म्हणून कन्सिडर करा, म्हणजे तुम्हाला रिलेट पण होईल की तुम्ही काय काय बनवताय. राईट. इथं याच्यावरती राईट क्लिक तुम्हाला कुठं करायचं आहे, हा जो क्रड एपीआय आहे ना त्याच्यावरती राईट क्लिक करायचं आहे. म्हणजे ह्या फोल्डरमध्ये जर तुम्हाला एखादा फोल्डर बनवायचा असेल ना तर इथं ॲड न्यू फोल्डर कोणता, तर मॉडेल एम कॅपिटल ठेवा, तुम्ही काही पण नाव देऊ शकता. ओके. आता आपण काय बनवलं की MVC आर्किटेक्चर, मॉडेल, व्ह्यू आणि कंट्रोलर. आता व्ह्यू काय असतो की व्ह्यू आपण याच्यामध्ये आपण ठेवू शकत नाही. राईट. MVC आर्किटेक्चरमध्ये व्ह्यू पण असतो. व्ह्यू म्हणजे जे आपण HTML वगैरे लिहितो ना, पण हा व्ह्यू कोण इम्प्लिमेंट करतो, जे अँग्युलर ॲप्लिकेशन आहे तो व्ह्यू इम्प्लिमेंट करतो. पण आपण याच्यात काय असणार आहे की MVVC असणार आहे की मॉडेल, व्ह्यू आणि व्ह्यू कंट्रोलर. या मॉडेल व्ह्यूमध्ये आपल्याला एक ॲड करायचं आहे. काय ॲड करायचं आहे की कंट्रोलर ॲड करायचं आहे. सॉरी कंट्रोलर ना, सॉरी कंट्रोलर्समध्ये कंट्रोलर येणार. या ॲडमध्ये न्यू आयटम आपल्याला ॲड करायचा. ओके. आता न्यू आयटममध्ये आपल्याला एक अशी फाईल बनवायची आहे, त्याच्यामध्ये त्या फॉर्मच्या डेटा असेल, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं डिफाईन करायचं आहे ना, काय त्याचं स्ट्रक्चर आपल्याला त्या मॉडेलमध्ये ॲड करायचं आहे. तर त्या मॉडेलमध्ये त्याचं नाव देऊ, एम्प्लॉय देऊ. ओके. EMPLOYEE.CS. ओके. एंटर मारल्यानंतर मला काय भेटलं की त्याच्यामधून क्रड डॉट मॉडेल भेटलं. राईट. आता क्रड डॉट मॉडेल म्हणजे काय झालं की हे या मॉडेल फोल्डरचा एक नेम स्पेस बनवली, क्रड डॉट मॉडेल. त्याच्यामध्ये एक माझा क्लास आहे एम्प्लॉय नावाचा. राईट. आता या क्लासमध्ये मी डिफाईन करणार आहे. आता मी या त्यांना बघा सजेशन दिलं की एम्प्लॉई पब्लिक इंटीजर ID आणि त्याच्यावरती गेट आणि सेट. आता गेट आणि सेट काय असतं की मी त्याच्या आयडिया आहे ना तो गेट पण करू शकतो आणि सेट पण करू शकतो. हे मॉडर्न वे आहे. त्याच्या गेट आणि सेट जर वापरायचे नसतील तर ते तुम्ही डायरेक्ट कसं करू शकता की इथं ॲज अ तुम्ही त्याला फंक्शन म्हणून यूज करू शकता. राईट. की रिटर्न ID असेल. ओके. रिटर्न ID म्हणजे काय, इथं काय बोलता येते, तुम्ही रिटर्न कीवर्ड वापरू शकत नाही. त्याच्या जागी तुम्ही ॲरो फंक्शन वापरा असं बोलता येते, पण त्याच्या जागी आपण मॉडर्न मेथड वापरणार आहे की गेट आणि सेट. ओके. आता सेकंड काय असणार आहे की गेट आणि सेट जेव्हा तुम्ही वापरताना तर इथं लास्टला इथं सेमिकोलॉन नसतो. तुम्हाला एक लक्षात ठेवायचे की इथं राईटला सेमिकोलॉन नसतो, पण त्याच्यावरती गेट आणि सेटला सेमिकोलॉन असतो. त्याचा आपण ID केला. नेक्स्ट आपलं त्याचं काय पाहिजे की नेम पाहिजे, पब्लिक स्ट्रिंग आणि नेम. आता या स्ट्रिंगला नल पण असू शकतो, त्यासाठी मी तो क्वेश्चन मार्क दिला, कारण की तो मला त्याचे इन्फॉर्मेशनवाले एरर्स नको आहेत. नेक्स्ट काय आपल्याला पाहिजे की त्याचं डिपार्टमेंट पाहिजे. राईट. आता या पोझिशनच्या जागी डिपार्टमेंट मी टाकलं. राईट. नेक्स्ट काय केलं की पब्लिक नेम त्याचं स्ट्रिंग घेऊ आणि त्याची सॅलरी घेऊ. सॅलरीला आपण काय असू शकतं की पब्लिक सॅलरी डबल डेसिमल घेऊ आपण. ओके. डेसिमल सॅलरी गेट आणि सेट. आपण काय काय बनवलं, आपण 3 प्रॉपर्टी बनवल्या. त्याचा ID असेल, स्ट्रिंग असेल आणि सॅलरी असेल. म्हणजे आपण एक मॉडेल तयार केलं. हे मॉडेल तुमचं ॲज अ फॉर्म म्हणून तुम्ही अँग्युलरचा कन्सिडर करू शकता, किंवा जो UI असतो HTML CSS असतात त्याचं तुम्ही ॲज अ फॉर्म म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. राईट. सेव्ह केलं मी. आता मी एक मॉडेल बनवलं. त्या मॉडेलमध्ये काय की एम्प्लॉय नावाचं एक मॉडेल आहे. आता नेक्स्ट आपल्याला याचं काय बनवायचं आहे की
कंट्रोलर बनवण्याच्या अगोदर आहे ना, आपण काय करूया की जसं आपण आता हे मी एक मॉडेल बनवलं ना, आता हे जे मॉडेल आहे किंवा हा जो डेटा आहे ना, याचा आपल्याला डेटाबेस घेतला पाहिजे की डेटाबेसशी कनेक्ट केला पाहिजे, राईट. आता डेटाबेस तर आपण ऍक्च्युअली आता करणार नाही सेशनमध्ये. आपण काय करू शकतो की एक रिपोजिटरी, आता रिपोजिटरी काय असते की ज्यावेळेस आपल्याला डेटाबेस कनेक्ट करून आपल्याला ज्या एपीआय असतात ना, इन्सर्ट अपडेट डिलीट वगैरे, त्या एपीआय थ्रू आपल्याला डेटा आणायचा असतो रिपोजिटरीमधून, राईट. रिपोजिटरी म्हणजे आपला जो डेटाबेस असतो ना त्याच्या थ्रू. मग त्याच्या जागी आपण सिमिलर काय करू शकतो की लिस्टमध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो. त्यासाठी आपल्याला रिपोजिटरी नावाचा एक फोल्डर क्रिएट केला पाहिजे. इथं ॲड न्यू फोल्डर रिपोजिटरी. ओके. आणि या रिपोजिटरीमध्ये मला काय करायचं आहे की एक न्यू आयटम, कोणता आयटम, एम्प्लॉई रिपोजिटरी बनवायचे. एम्प्लॉई, ओके, एम्प्लॉई रिपोजिटरी ॲड केला. आला का माझा की एम्प्लॉई रिपोजिटरी वगैरे माझी एपीआय तयार झाली. आता याच्या आतमध्ये एम्प्लॉई रिपोजिटरीमध्ये क्लासमध्ये मला काय बनवायचं आहे की मला अगोदर एक लिस्ट बनवायची. त्या लिस्टमध्ये काय असेल की आपण ॲक्च्युअल डेटाबेसमधून तर डेटा आणू शकत नाही, मग त्याच्या जागी आपण एक डमी डेटा क्रिएट करू शकतो. आता डमी डेटा कसा क्रिएट करायचा की प्रायव्हेट, ओके, याला हे भरपूर त्यानं कोड देत आहे. एकच सेकंद, मला हे ऑटो सजेशन मला ऑफ करायचं आहे. ओके, त्याचं मी आता ऑटो सजेशन वगैरे सगळं पूर्णपणे स्टॉप केलं. आता नेक्स्ट काय केलं की मी इथं पहिला तर तो डेटा असणार आहे प्रायव्हेट, ओके, PRIV, प्रायव्हेट आपल्याला करायचं आहे, राईट. आता प्रायव्हेटमधून आपल्याला एक अशी किंवा असा एक व्हेरिएबल बनवायचा आहे, त्याच्यामध्ये तो एम्प्लॉईचा डेटा सेव्ह होणार आहे, राईट. म्हणजे आपल्याला एक अशी लिस्ट बनवायची आहे, जसं आपण एक डेटा टाईप आपण जसा डिक्लेअर करतो ना, तसं आपल्याला एक असा डेटा टाईप डिक्लेअर करायचा आहे. त्याच्यामध्ये मला त्या एम्प्लॉईचा डेटा असणार आहे. म्हणजे ते जो मॉडेल आपण क्रिएट केला त्या मॉडेलचा आपल्याला डेटा असणार आहे, त्याचा टाईप स्ट्रिक्टली टाईपड वगैरे. मग आपण इथं काय करू शकतो, मला एक लिस्ट क्रिएट करायचं आहे. जसं एक ॲरे क्रिएट करतो ना, तशा टाईपमध्ये मी एक लिस्ट क्रिएट केली. त्या लिस्टला त्याचा मी टाईप काय दिला की एम्प्लॉई, त्याचा टाईप दिला, ओके. आता एम्प्लॉई कुठून इम्पोर्ट झाला, ह्या मॉडेलमधून इम्पोर्ट झाला का ऑटोमॅटिक, राईट. आता त्याचा मी टाईप काय दिला की एम्प्लॉई. त्याचा मला एक व्हेरिएबल बनवला पाहिजे किंवा प्रॉपर्टी बनवली पाहिजे. एम्प्लॉईज नावाची त्याची प्रॉपर्टी बनवली, राईट. आता त्याला मी रन टाईमला त्याला व्हॅल्यू देणार आहे. तर मी इथं काय करू शकतो, न्यू लिस्ट एम्प्लॉई, राईट. आता या लिस्ट एम्प्लॉईमध्ये रन टाईमला आपल्याला जस्ट व्हॅल्यू द्यायची असेल, लिस्ट असेल किंवा जे मी तुम्हाला सांगितलेलं लिस्ट असेल, लिंक्ड लिस्ट असेल, राईट, किंवा रिपोजिटरी वगैरे, तर त्याच्या आतमध्ये इथं असं त्याला कर्ली ब्रेसेस द्यायला लागतात. आता हे एरर काय येतं की इथं की त्याच्यामध्ये आपण कोणताच डेटा दिला ना किंवा त्याचा जो टाईप आहे तो एम्प्लॉईचा, मग तो काय सांगतो की मला ॲटलिस्ट वन तरी डेटा पाहिजे, राईट. मग आपण इथं काय करू शकतो, न्यू एम्प्लॉई, आणि या एम्प्लॉईमध्ये त्याचा आय डी, ओके, आय डी 1 असेल. त्याच्यानंतर त्याचं नेम इज इक्वल टू ओमकार केलं, कॉमा, मला इथं नेम का आलं नाही. एम्प्लॉय.cs मध्ये पब्लिक स्ट्रिंग डिपार्टमेंट, ओके, पब्लिक स्ट्रिंग नेम, आणि इथं ओके त्याला ॲज अ नलेबल पण करून टाकला. ओके, आता त्यानं एरर नाही द्यायला पाहिजे. ओके, आता त्याचा एरर गेला. नेक्स्ट काय केलं की डिपार्टमेंट, ओके, डिपार्टमेंट इज इक्वल टू IT. IT मध्ये आपण कामाला त्यासाठी आपण IT डिपार्टमेंट. मग त्याचे लास्ट असणार एक सॅलरी. सॅलरीमध्ये त्याचं असू शकतं 35,000 रुपये पगार, राईट. आता नेक्स्ट इथं कॉमा सेपरेटेड, न्यू एम्प्लॉई, ओके, ID 2, त्याचा नाव इज इक्वल टू नाव काय देऊया आपण, राहुल देऊ, ओके. राहुल दिल्यानंतर त्याचं थर्ड पार्ट आहे की डिपार्टमेंट. आता सजेशन का दिलं नाही रे भाई. डिपार्टमेंट आपण काय करू, HR करू, तो आपला HR आहेस भाई. नेक्स्ट आपण करतोय सॅलरी. तू नल्ला बेरोजगार आहे तरी पण तुला आपण सॅलरी देऊ की सॅलरी काय देऊ, त्याचा डेट डेसिमल आहे ना,
चल सॅलरी याच्या रेस म्हणून तुला 50,000 सॅलरी देऊ. ओके. आता लास्ट वन एरर का देतोय तर इथं इथं नाही, हां याच्या खाली त्याचा कम्प्लिशनचा सिम्बॉल राहिलाय आणि इथं ओके. आता आपण त्याचा एक लिस्ट तयार केली, म्हणजे आपण एक डमी डेटा केला. तर याच्या जागी जर डमी डेटा नसता ना तर इथं आपण कनेक्शन स्ट्रिंग वगैरे बनवून डेटाबेसमध्ये आपण टेबल वगैरे बनवून आहे ना, ती मोठी प्रोसेस आहे. बघू आता ह्याच API साठी मी परत डेटाबेसची कनेक्शन वगैरे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला ह्या रिपोजिटरीमध्ये आता ह्याची गेट API म्हणजे आपल्याला सिलेक्टची क्वेरी वापरली पाहिजे. सिलेक्टची क्वेरी म्हणजे ह्या डेटाबेसमध्ये आपला सगळा डेटा सिलेक्ट केला पाहिजे, राईट. नेक्स्ट आता इथं काय करणार की मी प्रायव्हेट लिस्ट, या लिस्टचा टाईप असणार आहे एम्प्लॉई. ओके. या एम्प्लॉईमध्ये मी गेट ऑल नावाची मेथड लिहिणार आहे. ओके. आता ती गेट ऑल नावाची मेथड काय करते, रिटर्नमध्ये हे जे एम्प्लॉईज आहेत ना, हे एम्प्लॉईज ही जी प्रॉपर्टी आपण डिक्लेअर केली, ही जी लिस्ट आहे ना, ती एम्प्लॉईज नावाची लिस्ट आपल्याला रिटर्न करणार आहे, राईट. गेले का. आता आपण काय बनवली, एक रिपोजिटरी बनवली. त्याच्यात मधून जर का मी गेट ऑल नावाची ही जी मेथड कॉल केली रिपोजिटरी मधून, ही रिपोजिटरी काय करणार आहे, मला हा सगळा डेटा रिटर्न करणार आहे, राईट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही डायरेक्ट कंट्रोलरमध्येही तुम्ही रिपोजिटरीची जी आपण API बनवली ना रिपोजिटरी, त्या रिपोजिटरीमधून डेटा गेट करणार. तर तसं आपल्याला काय करायचं नाही, आपल्याला बिझनेस लॉजिकनुसार राहायचं. त्याच्यामध्ये आपल्याला एक ब्रिज तयार करायचे. ब्रिज काय करायचे की सर्व्हिस बनवायची आपल्याला. सर्व्हिस काय करणार की ती जी सर्व्हिस आहे कंट्रोलर थ्रू सर्व्हिसकडे जाणार. सर्व्हिसमधून तुमच्या रिपोजिटरी API ला जाणार आणि रिपोजिटरी API तुमची डेटाबेसशी कनेक्ट होणार, राईट. जसं की आधी मी सर्व्हिस बनवतो, त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन देतो. एक्सप्लेनेशनला आज भरपूर टाइम जायला लागलाय. इथं न्यू फोल्डर सर्व्हिसेस. ओके. आता सर्व्हिस मी क्रिएट केली. आता या सर्व्हिसमध्ये मला एम्प्लॉय सर्व्हिस नावाचा एक क्लास क्रिएट करायचा आहे. ओके. एम्प्लॉय सर्व्हिस. आता या एम्प्लॉय सर्व्हिसमध्ये काय काय असणार आहे की त्याचा तर आपल्याला एक ऑब्जेक्ट क्रिएट केला पाहिजे. कशाचा ऑब्जेक्ट म्हणण्यापेक्षा आपण एक प्रॉपर्टी कोणती की प्रायव्हेट रीड ओनली. ओके. ती रीड ओनली असली पाहिजे. एम्प्लॉई जसं आपण एक लॉगर किंवा आपण त्याचं आपण काय काय बघू शकतो की ॲप सेटिंग रीड करण्यासाठी आपण लॉगर किंवा रिपोजिटरी वगैरे आपण सिलेक्ट करतो ना, तशा टाईपमध्ये की एम्प्लॉई रिपोजिटरी मधला अंडरस्कोर रिपोजिटरी. ओके. अंडरस्कोर का करायचं, कारण हा एक ट्रॅडिशनल वे आहे की तुम्हाला अंडरस्कोर म्हणजे ते प्रायव्हेट, हा प्रायव्हेट मेंबर आहे ते कळण्यासाठी तुम्हाला हे केलं. आता ह्याचं आपण काय बनवलं की थोडक्यात हा एक डेटा टाईप आहे आणि त्याच्यापासून आपण एक ऑब्जेक्ट बनवला. जसं की आपण इंटिजर नम असं बनवतो ना, तसं ह्या एम्प्लॉई रिपोजिटरीचा आपण एक व्हेरिएबल क्रिएट केला. मग त्याच्यामध्ये काय असू शकतं की एम्प्लॉय रिपोजिटरी मधलाच तुम्ही डेटा स्टोअर करू शकता, राईट. आता एम्प्लॉय रिपोजिटरी म्हणजे काय की ही जी एक तर तुम्ही हा डेटा तुम्ही स्टोअर करू शकता, राईट, किंवा ही मेथड वगैरे अशा टाईप त्याचा आपण टाईप डिक्लेअर केला, राईट. नेक्स्ट आपण काय केलं की आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला हा सर्व्हिस कॉल होईल ना तर याचा कन्स्ट्रक्टरमध्ये, ओके, ज्यावेळेस आपण सर्व्हिस कॉल करणार त्या कन्स्ट्रक्टरमध्ये एम्प्लॉय रिपोजिटरीचा मला डेटा आला पाहिजे. एम्प्लॉय सर्व्हिस त्याच्या आतमध्ये अंडरस्कोर रिपोजिटरी, त्याला आपण आलेला जो पॅरामीटर आहे तो आपण रिसिव्ह केला, राईट. ह्याचा आपण एक कन्स्ट्रक्टर बनवला या क्लासचा. ज्यावेळेस आपण ह्या सर्व्हिस आपण वापरणार, या सर्व्हिसला त्याला जो रिपोजिटरी मला जो डेटा आहे ते इथं भेटून जाणार त्याला, राईट. आता याच्या खाली की पब्लिक. आता पब्लिक का करायचं आहे, ज्यावेळेस मी ह्या सर्व्हिसमधून म्हणजे ह्या डेटाबेसमधून मी डेटा आहे त्या सर्व्हिसमध्ये आणला मी, पण सर्व्हिसमधून मला जर डेटा कंट्रोलरपर्यंत जर न्यायचा असेल तर मी कसं करणार, राईट. मग त्याच्यासाठी पब्लिक त्याचा टाईप आपण लिस्ट करू. त्या लिस्टचा टाईप असू शकतो एम्प्लॉई. जे आपण मॉडेल बनवलं ना तर ऑटोमॅटिक इथं इम्पोर्ट झालं मॉडेल. गेट ऑल नाही, गेट एम्प्लॉईज करू.
गेट एम्प्लॉईज. ओके, आणि या गेट एम्प्लॉईजमधून रिटर्न काय करू की अंडरस्कोर रिपोजिटरी डॉट. ओके, त्याच्यातली कोणती मेथड असणार आहे की रिपोजिटरीमधली गेट ऑल नावाची मेथड आहे ना, ती इथं आपण कॉल करणार आहे. एरर का देतं हे? ड्यू टू इट्स प्रोटेक्शन लेवल पब्लिक. इथं आपण काय केलंय प्रायव्हेट. ब्रो इथंच तर तुमचं कळतं पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टर की बाहेर ॲक्सेसिबल नाही दुसऱ्या क्लासमध्ये. झालं का ॲक्सेस? गेलं का एरर? वेळ लागतो कारण की आपण हे करतो ना की फ्रीवाला व्हर्जन वगैरे वापरतो, त्यासाठी हे वेळ घेते. आता तुमचं काय काय तयार झालं की डेटाबेस तयार झाला. थोडक्यात डेटाबेसमधून तुम्ही ॲक्सेस केला सर्व्हिस थ्रू. सर्व्हिसमधला आता आपल्याला ॲक्सेस कशाला करायचा आहे? कंट्रोलरमध्ये, राईट. आता या कंट्रोलरमध्ये मोकळा कंट्रोलर आहे, ॲड इथं कंट्रोलर. ओके, एमटी कंट्रोलर आपल्याला ॲड करायचं आहे. आता इथं MVC कंट्रोलर एमटी किंवा API कंट्रोलर जरी घेतला ना तरी चालतं. API कंट्रोलर घेऊन बघूया की काय येतं त्यात. मी पण कधी वापरलं नाही एवढं मोस्टली, कारण की मी आय एम ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर. बट आपल्याला सगळं माहीत आहे की काय काय कसं तयार करायचं असतं, राईट. आता आपल्याला कंट्रोलर तयार करायचं आहे तर EMPLOYEE. आला का माझा की एम्प्लॉई कंट्रोलर आहे का? मग त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट त्यानं काय दिलं की API कंट्रोलर तो इनहेरिट झाला कंट्रोलर बेस पासून. हे मी सरांना फलाना सगळं शिकवलेलं आहे. ओके, त्याच्या अगोदर एक आपली एक स्टेप राहिली की कंट्रोलर करायच्या अगोदर ह्या ज्या आपण सर्व्हिस आणि ही रिपोजिटरी बनवली ना, ते तुमच्या ॲप्लिकेशनला कसं करणार हे ॲप्लिकेशनला माहीत नसतं. कंट्रोलर मॅप कंट्रोलरची इथं तुमची ही असतं, राईट. तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथं program.cs मधली. इथं बघा तुम्हाला मॅप कंट्रोलर्स आहे. तुमचा कंट्रोलर तुमच्या ॲप्लिकेशन पूर्ण कुठं पण तुम्हाला वापरायला भेटतो, पण तुमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत ना आणि रिपोजिटरी वगैरे त्या कशा तुम्हाला भेटणार? मग त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे की इथं बघा काय लिहिलंय की तुमच्या ज्या कंटेनर आहे ना, ह्या कंटेनर ॲड सर्व्हिसेस टू द कंटेनर, ह्या कंटेनरला कसं करणार की बाबा तुमच्या सर्व्हिसेस कुठं गरज पडली तर वापर. मग इथं आपल्याला डिपेंडन्सी इंजेक्शन कन्सेप्ट वापरायचे आहे. ओके, डिपेंडन्सी इंजेक्शन काय म्हणते की कुठं ॲड करूया? कंट्रोलर्सच्या वरतीच करू. इथं बिल्डर डॉट सर्व्हिसेस. ओके, आता सर्व्हिसेसमधले काय करायचे आपल्याला की डॉट ॲड स्कोपड. आता ॲड स्कोपड मी लास्ट लेक्चरला पण सांगितले की 3 आपले टाईप्स असतात. ॲड स्कोपड असेल, राईट, सिंगलटन असेल आणि त्याच्यानंतर ट्रान्झिएंट असेल. त्यातले आपण काय वापरणार आहे? ॲड स्कोपड. ओके, आता या ॲड स्कोपडमध्ये काय बाबा तुला इंजेक्ट करायचं आहे, राईट, असा त्याचा सिंटॅक्स असतो. आता काय ॲड करायचं आहे ना ही सर्व्हिस, तर तिथं पहिलं असणार आहे की आपण रिपोजिटरी इंजेक्ट करू की एम्प्लॉई रिपोजिटरी. हा ॲज इट इज मी कॉपी केलं, Ctrl+V. या रिपोजिटरीच्या जागी मला काय पाहिजे? एम्प्लॉई सर्व्हिस ब्रो. ओके, एम्प्लॉई यार एम्प्लॉई सर्व्हिस आहे का? आता हे दोन मी कुठं पण जरी यूज केले ना तरी मला त्यांचा यूज भेटणार आहे करायला, राईट. आता हे रजिस्टर केलं. आता नेक्स्ट ॲक्च्युअली आपल्याला जो कंट्रोलर बनवायचा आहे ना तो कंट्रोलर, राईट. नेक्स्ट काय की हा जो सिंटॅक्स आहे ना की राऊट API कंट्रोलर ह्याचं नाव असेल, त्यानंतर API कंट्रोलर हा जरी मी वर जरी नेला ना तरी याला काय फरक पडत नाही, खाली लिहा किंवा वर लिहा, त्याचा काय कशा काय घेणं देणं नसतं. ते फक्त हे काय की राऊट म्हणजे काय की नेमिंग कन्व्हेन्शन असं थोडक्यात की राऊटिंग कसं झालं पाहिजे, राईट. की APIचं म्हणजे ते थोडक्यात जे मी मागाशी सांगितलं थोड्या वेळापूर्वी की वेदर कास्ट API हे कसं कळालं की त्याला हिथून कळालं ना त्याला वेदर कास्ट API किंवा API कंट्रोलर. हे API कंट्रोलर काय करतं की तुमचा जो रिस्पॉन्सेस आहेत ना
की 200 द्यायचा, 400 द्यायचा, ते पण आपण बघणार या सेशनच्या लास्टला की रिस्पॉन्सेस वगैरे काय असतात. इथं आता मला त्याची एपीआय कॉल करायचा आहे, तर त्याच्या अगोदर आपण काय करूया की सर्व्हिस थ्रू आपल्या कंट्रोलरमध्ये भेटणार आहे, राईट. तर सर्व्हिसचा आपल्याला एक ऑब्जेक्ट क्रिएट करायला म्हणजे प्रॉपर्टी क्रिएट केली पाहिजे. तर प्रायव्हेट रीड ओनली, ही तुम्हाला सिंटेक्स लक्षात ठेवायचं आहे की प्रायव्हेट रीड ओनली. ओके, प्रायव्हेट रीड ओनली एम्प्लॉई सर्व्हिस आणि अंडरस्कोर सर्व्हिस, SERVICE. ओके, त्याला मी प्रायव्हेट रीड ओनली केलं. आता नेक्स्ट मला काय करायचं आहे की आता ही सर्व्हिस ज्यावेळेस इंजेक्ट होणार आहे ना, ती सर्व्हिसचं मला ऑब्जेक्ट कसा भेटू शकतो, राईट. ऑब्जेक्ट कसा भेटू शकतो, तर ज्यावेळेस माझा हा कंट्रोलर कॉल होणार आहे ना, तर मी याच्या कन्स्ट्रक्टरला सांगणार बाबा की आल्याला तू सर्व्हिसला कॉल कर. मग आता मी इथं काय करणार की याचा मी कन्स्ट्रक्टर कॉल करणार. कन्स्ट्रक्टर कसा करायचा की क्लास नेम आणि कन्स्ट्रक्टर नेम विल बी सेम. एम्प्लॉय सर्व्हिस, नाही सर्व्हिस नाही रे, एम्प्लॉई कंट्रोलर. तो आधी पब्लिक असला पाहिजे, तर म्हणजे असं का विचारतोय. एम्प्लॉय कंट्रोलर आहे का त्यातलं ॲटोमॅटिक, बघा त्याला भेटले की एम्प्लॉय सर्व्हिस. तसं .NET हुशार आहे. ओके, म्हणून तर माणसं .NETला येतात की ॲटोमॅटिक. आता त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की 5 पॅरामीटर असतात आणि या जे राउटिंग असतं ना आपलं, की तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन आलाच की राउटिंग .NETचं राउटिंग कशातनं डिक्लेअर केलं जातं किंवा कशामधून ते राउटिंग कन्सेप्ट तुमची डिफाईन होते किंवा त्याला राउटिंग थ्रू गेटला कॉल करायचं, पोस्टला कॉल करायचं, ते कसं कळतं. तर हे जे HTTP गेट लिहून आले ना, तसंच HTTP पोस्ट असतं, HTTP पुट असतं, HTTP डिलीट असतं, याला बोललं जातं की राउटिंग. ओके, आता याच्यातली मी गेट करणार आहे की मला फक्त डेटा मला द्यायचा आहे त्याला. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, मी लास्ट लेक्चरला पण सांगितलेलं की तुम्हाला ज्यावेळेस गेट मेथड कॉल करायची असते ना, तर त्याच वेळेस तुम्हाला इंटरफेस ॲक्शन रिझल्ट ना कॉल करायचा असतो. ओके, तरी पण मी मला एक्सप्लेन करतो की तो ॲज अ पब्लिक असला पाहिजे की पब्लिक आय ॲक्शन रिझल्ट. आता आय ॲक्शन रिझल्टमध्ये गेट नावाची मेथड आहे. ही गेट नावाची मेथड काय करणार आहे की ज्यावेळेस मी HTTP गेट करेल ना, तर त्यावेळेस आपण एक व्हेरिएबल बनवू की व्हॅर एम्प्लॉईज. ओके, आता या EMPLOYEES एम्प्लॉईजमध्ये मी काय पाठवू शकतो एम्प्लॉईजला, तर जी आपण सर्व्हिसेसमध्ये जी मेथड लिहिलेली की गेट एम्प्लॉईजमध्ये गेट एम्प्लॉईज नावाची मेथड आहे, राईट. ही जी सर्व्हिसेसमधली मेथड आहे की गेट एम्प्लॉईज नावाची, राईट. ही एम्प्लॉईजला कॉल केल्यानंतर काय होतं की रिपोजिटरीमधली गेट ऑल नावाची मेथड आहे. आता रिपोजिटरीमध्ये आलो आपण की रिपोजिटरीमध्ये गेट ऑल नावाची, तर डेफिनेशन काय की रिटर्न कर, काय कर, हा जो डेटा आहे ना तो रिटर्न करतोय. मग इथून कॉल कुठे जाणार, सर्व्हिसला जाणार. सर्व्हिसेसमधून ही मेथड कॉल जाणार, इथून कॉल कुठे जाणार की तुमच्या कंट्रोलरपर्यंत, अंडरस्कोर सर्व्हिस. ओके, अंडरस्कोर SER. ओके, इथं पण पब्लिक प्रायव्हेटचा काहीतरी इश्यू असणार आहे. इथं पब्लिक आहे, इथं पण पब्लिक आहे. मग कंट्रोलरमध्ये काय ॲक्सेस भेटतं ना त्याला. व्हॅर एम्प्लॉईज इज इक्वल टू अंडरस्कोर सर्व्हिस. हां, तसे आलं ते. आणि त्याच्यात गेट एम्प्लॉईज नावाची आपण मेथड कॉल केली. ओके, आता हे गेट एम्प्लॉईज नावाची मेथड सर्व्हिसमध्ये कॉल केल्यानंतर आपल्या इथे ह्यात डेटा आपल्याला भेटणार आहे. त्याच्यानंतर रिटर्न केलं. आता रिटर्न केल्यानंतर जे स्टेटस कोड असतात ना, ते स्टेटस कोड मी लास्टला मी सांगेन की स्टेटस कोड कोणते कशाला आहेत, राईट. त्यातला आपला जो 200 स्टेटस असतो ना, तो ओकेला असतो. आता 200 स्टेटस म्हणजे काय असतं की ओके रिस्पॉन्स, म्हणजे आपली API फेल गेली नाही, त्याला बोलत की ओके ओके ओके. आणि या ओकेमध्ये रिटर्न काय करणार आहे, हा जो आपण डेटा कलेक्ट केला ना की एम्प्लॉईज मधला, तो डेटा मी रिटर्न करणार आहे. आणि त्याला सेमिकोलन, राईट. असा हा सगळा आपण कंट्रोलर बघितला, सगळं बघितलं. पहिल्यांदा तर रन करूया. एक API हिट केल्यानंतर मी तुम्हाला सगळ्या
स्टेप बाय स्टेप सगळ्या मी प्रोसेस एक्सप्लेन करतो. ट्राय इट आउट. आला का? एम्प्लॉय मधला आपला कंट्रोलर, गेट एम्प्लॉय नावाची एपीआय, एक्झिक्यूट. आला का? मला भेटला का डेटा की ID1 डिपार्टमेंट सॅलरी वगैरे, राईट. असा मला ॲज अ जेसन फॉर्मॅटमध्ये मला सगळा डेटा भेटला, राईट. आता याचा फ्लो कसा असतो की ज्यावेळेस तुम्ही स्वॅगरमधून एपीआय हिट करता, तर पहिला जो एपीआय मधला जो हिट झाल्यानंतर कॉल कुठं जातो की एपीआय एम्प्लॉईजला, म्हणजे तुमचा पहिला कॉल येतो की तुमच्या प्रोग्राम.cs मध्ये, राईट. प्रोग्राम.cs मधून त्याला राउटिंग भेटतं. राउटिंग म्हणजे जे इथं प्रोग्राम.cs मध्ये इथून हे मॅप कंट्रोलर्स आहेत ना, इथून त्याला राउटिंग भेटतं की तुला बाबा कुठल्या राऊटला जायचं. मग इथून तर राऊट होऊन कुठं जातं की एम्प्लॉय कंट्रोलर मध्ये जातं, राईट. हे जे आपण हे राऊट लिहिलंय ना, हा राऊटचं ते ह्या क्लासचं किंवा हा जो आपण काय म्हणू शकतो की डॉट रॉट ॲट्रिब्यूट स्पेसिफिक ॲट्रिब्यूट, हा जो ॲट्रिब्यूट आहे ना, या ॲट्रिब्यूटचं कामच आहे किंवा ह्या क्लासला स्पेसिफिक काम करणे किंवा ह्या कंट्रोलरना स्पेसिफिक कामच आहे की बाबा ह्या कंट्रोलरपर्यंत तुझा कॉल पोहोचू दे. मग ह्या कंट्रोलरपर्यंत त्याचा कॉल पोहोचला, कंट्रोलर मधून नेक्स्ट कॉल कुठे गेला की या गेट नावाच्या राउटिंगला गेला, राईट. आता गेट नावाचं राउटिंग काय असतं की जसं मी सांगितलं की तुम्ही कोणती एपीआय कॉल केली तर गेट नावाची एपीआय कॉल केली. हे कसं काल इथं बघा लेफ्ट साईडला गेट आहे का, गेट. ही जी गेट आहे, ओके, ह्या गेटमधून तुमचं इथं हे जे गेट आहे ना, या गेटला कॉल केला. या गेटमधून काय झालं की तुम्ही ही गेट मेथड कॉल केली. ही गेट मेथड कॉल केल्यानंतर इथं खाली काय तुम्ही सांगितलं की तुमचा हा जो कंट्रोलर एक्झिक्यूट झाला, तुमचा हा क्लास ज्यावेळेस एक्झिक्यूट होता ना, तर या क्लासमधून एम्प्लॉय कंट्रोलरमध्ये आपल्याला अगोदरच आपल्याला सर्व्हिसला वगैरे सगळीकडे कॉल केलेला असताना जेव्हा लागल तेव्हा, मग त्याच्यानंतर आपल्याला एम्प्लॉईज सर्व्हिसमधली गेट एम्प्लॉईज नावाची जी मेथड आहे, ओके, सर्व्हिसला कॉल केल्यानंतर आपल्याला गेट एम्प्लॉईज नावाची मेथड कॉल करायची, राईट. आता गेट एम्प्लॉईज मधली आपण मेथड कॉल करू की एम्प्लॉई सर्व्हिस. आलं का? हे गेट एम्प्लॉईज नावाची आपण ही सर्व्हिस कॉल केली. आता ही सर्व्हिस काय बोलते की रिटर्न रिपोजिटरी गेट ऑल. आता हे अंडरस्कोर रिपोजिटरी काय आपल्याला माहित नाही, त्याच्यावरती जाऊ आपण की बाबा हा ज्या सर्व्हिस एक्झिक्यूट होणार आहे त्याच्या कन्स्ट्रक्टरमध्ये ही जी रिपोजिटरी नावाचा जो क्लास आहे त्याचा आपण एक पॅरामीटर बनवला. तो पॅरामीटर इथं त्याला ॲज अ प्रॉपर्टी म्हणून त्याला इनिशियलाइज केलेलं होतं, राईट. आता ही रिपोजिटरी कुठं आहे, तर या रिपोजिटरीमध्ये आपण आलो. आता रिपोजिटरी काय सांगते की बाबा इथं मी लिस्ट एक डिक्लेअर केल्या, ज्यावेळेस पण माझी गेट ऑल नावाची मेथड कॉल होईल त्यावेळेस तुम्ही ही लिस्ट आहे ती रिटर्न करा, राईट. रिटर्न कुठे गेली, सर्व्हिसला गेली. मग सर्व्हिसमधून परत ही रिटर्न कुठे गेली, तुमच्या कंट्रोलरपर्यंत आली. आणि इथं मग रिटर्नमध्ये सगळा तुमचा फ्लो एक्झिक्यूट झाल्यानंतर तुम्ही रिटर्नमध्ये ओके रिस्पॉन्स दिला. ओके रिस्पॉन्स म्हणजे 200 रिस्पॉन्स असतो आणि तो 200 रिस्पॉन्स एम्प्लॉईज मधला हा जो डेटा आहे ना तो त्याला रिटर्न भेटला. आता तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल की ब्राउझरमध्ये तुम्हाला जेसन फॉर्मॅट भेटलाय, राईट, की ID1 नेम वगैरे सगळं, राईट. आता हे जेसन म्हणजे हे जे ट्रान्सफर ऑब्जेक्ट टू जेसन करायचं काम कोण करतं की जे आपण हे जे .NET फ्रेमवर्क आहे ना ते फ्रेमवर्क ऑब्जेक्ट टू जेसन करण्याचं काम करतं, राईट. हा सगळा आपला तुम्ही क्रड एपीआय अशाच आपल्याला बनवायच्यात. आता सेकंड जो पार्ट आहे, ओके, सेकंड काय की आपल्याला पोस्ट एपीआय बघायचे. आता पोस्ट काय असतं की ज्यावेळेस आपल्याला सर्व्हरवरती डेटा आपल्याला पाठवायचा असेल त्यावेळेस आपण पोस्ट वापरू शकतो, राईट. आता नेक्स्ट अजून एक तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो की ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये काम करणार आहे ना, तर गेट आणि पोस्टमध्ये सिक्युअर कोणता आहे, तर पोस्ट मेथड आहे ना ती तुमची सिक्युअर असते. आता पोस्ट काय असतं की ज्यावेळेस आपल्याला काहीतरी डेटा अपडेट करायचा आहे ना त्यावेळेस आपण पोस्ट वापरू शकतो, राईट. आता ज्यावेळेस आपल्याला डेटा ऍड करायचा आहे, राईट, तर डेटाबेसमध्ये ऍड केला पाहिजे. पहिली गोष्ट तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे की डेटाबेसमध्ये आपल्याला पोस्ट नावाची एखादी मेथड लिहिली पाहिजे. इथं त्याची मेथड लिहिली पाहिजे. मेथड म्हणजे क्लासच्या आतमध्ये जे आपण फंक्शन देतो ना त्याला मेथड म्हणतात. मला सारखं सारखं सांगायला लागतं कारण की माझी प्रिव्हियस बॅच जरा डल होती त्यासाठी, ओके. आता तिथं आपण मेथड काय लिहूया की पब्लिक, ओके, पब्लिक व्हॉइड, ओके, त्याचे रिटर्न टाईप असणार आहे की व्हॉइड. तो काहीच रिटर्न करत नाही, फक्त आपण ऍड करणार आहे, राईट. पब्लिक व्हॉइड ऍड नावाची जी मेथड आहे, ऍड
ती आपण तर डिक्लेअर केली. आता ॲडमध्ये आपण काय करणार आहे की एम्प्लॉईजचा एक ऑब्जेक्ट, म्हणजे हा जो एम्प्लॉई आहे, एम्प्लॉई म्हणजे आपण जे मॉडेल, एम्प्लॉई म्हणजे एक मॉडेल आपण क्रिएट केलं ना की आय डी नेम वगैरे ते, त्याचा आपण एक टाईप, जसं आपण इंटिजरचा आय डी नावाचा आपण एक व्हेरिएबल बनवतो ना, तर त्या आय डी व्हेरिएबलमध्ये पॅरामीटर काय येतो, फक्त एक ते म्हणजे नंबरिंग येतं ना, तशा टाईपमध्ये हा माझा एम्प्लॉय नावाचा ॲज अ पॅरामीटर मी काय करू शकतो की इथं एम्प्लॉईज केला मी, राईट. आता या ॲडमध्ये मी नेक्स्ट काय करणार आहे की या लिस्टवरती ऑपरेशन करायचे आहे. जसं मी सांगितलेलं की तुमच्या ॲरेवरती जसे इनबिल्ट ऑपरेशन करायसाठी इनबिल्ट मेथड्स असतात ना की ॲरे ARR डॉट ॲड नावाची असेल, ARR डॉट नावाची त्याची लेंथ काढायची असेल, ARR डॉट नावाचं आपण तिथं कोणत्या इंडेक्सला काय ॲड करायचं, तर जशा मेथड आहेत ना तशा ह्या एम्प्लॉईजमध्ये मला ॲड करायचं आहे. काय ॲड करायचं आहे, आल्याला जो डेटा आहे ना तो इथं मी ॲड केला, राईट, ॲज इट इज. ही झाली आपली ॲडची नावाची आपण म्हणजे काय केलं आपण, ही थोडक्यात असं समजू शकतो मी इथं सिलेक्टची क्वेरी वापरली डेटाबेसमध्ये. इथं सिलेक्टची क्वेरी हा तुमचा डेटाबेस, ओके, लक्षात घ्या, हा तुमची सिलेक्टची क्वेरी म्हणजे सिलेक्ट केलं मी. नेक्स्ट काय केलं की इथं मी इन्सर्टची क्वेरी, ओके, ही सिलेक्टची क्वेरी ही झाली तुमची इन्सर्टची क्वेरी. तर अशाच आपल्याला अपडेट आणि डिलीटच्या पण क्वेऱ्या बघायच्या. थोडक्यात मेथड्सच आपण देणार आहे, पण बघूया. आता माझं काय झालं की रिपोजिटरी रेडी झाली. आता रिपोजिटरी नंतर काय केलं पाहिजे, रिपोजिटरीचा कॉल मला सर्व्हिसमध्ये लिहिला पाहिजे, राईट. आता सर्व्हिसमध्ये लिहिताना इथं मी काय करणार आहे की इथं इथं पण आपण काय करू शकतो की पब्लिक व्हॉइड आणि ॲड एम्प्लॉय, त्याचा एम्प्लॉय नावाचा ऑब्जेक्ट असेल, ओके, आणि अंडरस्कोर रिपोजिटरी नावाची आपण ॲड नावाची आपण मेथड लिहिली, त्याचा आपण आल्याला जो पॅरामीटर आहे तो ॲज इट इज त्याला पाठवून दिला. आलं का, माझी सर्व्हिस पण रेडी झाली. आता नेक्स्ट, ओके, तुम्ही आपण काय बनवला, रिपोजिटरी बनवली, सर्व्हिस बनवली. आता सर्व्हिसमध्ये जो आल्याला जो डेटा आपण लिस्टमध्ये पण ॲड केला. आता ॲड केल्यानंतर फायनल फ्लो कुठे येतो की कंट्रोलरमध्ये. कंट्रोलरला सांगितलं पाहिजे ही पोस्ट मेथड आहे. तर इथं जिथं आपण ही गेट नावाची मेथड लिहिली ना त्याच्या खाली आपल्याला काय लिहायचं आहे की HTTP पोस्ट, जसं मी सांगितलं त्याला पोस्ट मेथड आपल्याला करायचं आहे. आता HTTP पोस्टमध्ये पब्लिक, ओके, पब्लिकमध्ये काय असणार आहे, तो ॲक्शन रिझल्ट असणार आहे. ॲक्शन रिझल्ट म्हणजे काय असतं की या ॲक्शन रिझल्टमध्ये जे तुमचे रिटर्न टाईप असतात ना की ओके पाठवायचं, नॉट ओके पाठवायचं, काय एरर आला पाठवायचं, काहीतरी इन्फॉर्मेशन पाठवायचं, राईट. त्याचे टोटल 5 टाईप आहेत. ते मी तुम्हाला सांगितलं लेक्चरला शेवटी सांगेल की काय असतं. पब्लिक आय ॲक्शन रिझल्ट. आता इंटरफेस ॲक्शन रिझल्ट म्हणू शकता की ॲड एम्प्लॉई, ओके, ॲड एम्प्लॉई नावाची मी मेथड लिहिली. इथं तुम्ही काहीही नाव लिहू शकता, राईट. आता त्याचा जो टाईप असणार आहे तो असणार आहे की एम्प्लॉईचा टाईप असणार आहे, त्याला मी एम्प्लॉई असाइन केलं, राईट. आता त्याच्यामधून मी काय केलं की अंडरस्कोर सर्व्हिस नावाची ॲड एम्प्लॉई नावाची मेथड केली आणि त्याला मी ॲज इट इज एम्प्लॉई मी पाठवून दिला, राईट. आणि त्याच्या खाली रिटर्नमध्ये मी ओके लिहिलं, ओके. आता रिटर्नमध्ये ओके न लिहिता आता पोस्ट मेथड काय लिहिते की फक्त नुसतं ॲडच करत नाही. जसं तुम्ही ॲड करते ना तसा पोस्टमध्ये आपल्याला काहीतरी रिस्पॉन्स पाठवायचा असतो, राईट. तर एम्प्लॉई ॲडेड सक्सेसफुली, राईट. असं झाली आपली HTTP पोस्ट नावाची मेथड. सेम ॲज इट इज इथं तुम्ही काय करू शकता की पुट करू शकता, डिलीट करू शकता. ह्या मी काय म्हणतात त्याला पटापटा घेणार आहे कारण की व्हिडिओ खूप लेंदी होता. आता ह्या दोन तुम्हाला मेथड कशा ॲड करायच्या कळाले की तुम्हाला पूर्णपणे क्रड समजलं. सेम ॲज इट इज असतं, राईट. आता नेक्स्ट आलं का माझं की एम्प्लॉईमध्ये गेट नावाची मेथड आली, पोस्ट नावाची मेथड आली, राईट. आता पोस्टमध्ये आधी गेट करून दावतो तुम्हाला की एक्झिक्यूट केलं तर मला बघा स्टेटस कोड 200 भेटला, राईट. हा तुमचा कोड असून डिटेल्समध्ये रिस्पॉन्स बॉडी काय भेटली. आता नेक्स्ट पोस्टमध्ये ट्राय इट आउट केलं. ट्राय इट आउटमध्ये बघा त्यांना रिस्पॉन्स बॉडी भेटली. रिस्पॉन्स बॉडी म्हणजे मला अशी रिस्पॉन्स बॉडी भेटणार आहे. रिक्वेस्ट बॉडी भेटली, रिस्पॉन्स नाही. इथं बघा मला रिक्वेस्ट बॉडी भेटली. आता रिक्वेस्ट बॉडीमध्ये त्याचा ID काय असू शकतो, 3 आपण ॲड करू. त्याचं नाव असू शकतं की नेहा करू, राईट.
त्याच्यानंतर त्याचं डिपार्टमेंट असू शकतं. एच आर गेलं, आपण काय केलं, एच आर केलं, आय टी केलं. अजून कोणतं असतं खरं आय टीमध्ये, मार्केटिंग. ओके, मार्केटिंग त्याचं डिपार्टमेंट आहे आणि त्याची सॅलरी आहे ना 45,000 अशी काहीतरी सॅलरी आहे. हा मी सगळा डेटा ॲड केला, एक्झिक्यूट केला, आला का माझा स्टेटस कोड 200, एम्प्लॉय ॲडेड सक्सेसफुली. आता मला कसं कळणार की बाबा एम्प्लॉय ॲडेड सक्सेसफुल झाले, तर ही जी गेट नावाची एपीआय आहे ना, मी डबल एक्झिक्यूट करतो. ओके, ओके. हां, तर इश्यू काय झालेला आहे की कॉमन कॉमन मिस्टेक आहे त्या की प्रोग्राम डॉट सी एसमध्ये आहे ना, जसं मी सांगितलेलं की इथं प्रोग्राम डॉट सी एसमध्ये इथं बघा ॲड स्कोपड केले. म्हणजे काय झालं की ज्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस नवीन रिक्वेस्ट क्रिएट करतो ना, तर प्रत्येक वेळेस नवीन सर्व्हिसला कॉल झाला, तर प्रत्येक वेळेस नवीन सर्व्हिसला कॉल झाल्यानंतर ती सर्व्हिस काय करते की रिपोजिटरीमध्ये ॲड करते आणि ॲड केल्यानंतर प्रत्येक वेळेस नवीन रिपोजिटरी बनवते. मग त्याच्यावरती सोल्युशन काय आहे की सिंगल ॲड सिंगलटन. ओके, आता ॲटोमॅटिकली आपलं वर्किंग होईल. ओके, पहिल्यांदा तर गेट करूया, नाहीतर ओके इथं आता आपलं 1 आणि 2 भेटलं. ट्राय इट आउट. 3 स्ट्रिंगच्या जागी काय करूया, नेहा डिपार्टमेंट त्याचा असेल एच आर करू तिला. चल तू बे काय आदर की चल 15,000 तुला पगार घे आणि एक्झिक्यूट. ओके, रिक्वेस्ट डिटेल रिस्पॉन्सिबली एम्प्लॉय ॲडेड सक्सेसफुली. आता मी एक्झिक्यूट केलं, आलं का माझा की 3 नंबरला नेहा भेटली. राईट, तुमच्या इथं पण असा एरर येऊ शकतो. तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक वेळेस सर्व्हिस क्रिएट झाल्यानंतर आपल्याला ती डिस्ट्रॉय नाही करायची. मग त्यासाठी आपण काय सिंगल टोन, म्हणजे एकदा ॲप्लिकेशन रन झालं प्रत्येक वेळेस आपल्याला एकच आपल्याला ऑब्जेक्ट भेटला पाहिजे. राईट, आता नेक्स्ट काय आपल्याला करायचं आहे की या सर्व्हिसेसमध्ये रिपोजिटरीमध्ये, राईट, इथं सर्व्हिसेस रिपोजिटरी. ओके, गेट केली, ॲड केली, इथं आपल्याला अपडेट करायचं आहे. ओके, अपडेट 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 अपडेटच्या जागी आहे ना, आपण अगोदर गेट बाय आय डी करूया. ओके, आता गेट बाय आय डी काय असतं की एका स्पेसिफिक मला ह्याचा युजरचा डेटा पाहिजे असला तर गेट बाय आय डी वापरू शकतो आपण की पब्लिक एम्प्लॉई. ओके, तो नल पण असू शकतो. गेट बाय आय डी, त्याला एक पॅरामीटर येणार आहे इंटिजर आय डी, आणि तो इंटिजरमध्ये रिटर्न काय करणार आहे की एम्प्लॉई डॉट आय डी पण करू शकता, पण आपण इथे एक व्हॅलिडेशन लावू की एम्प्लॉईज डॉट, त्याच्यावरती आपण ऑपरेशन लावू की कोणतं, फर्स्ट मॅच, फर्स्ट ऑर डिफॉल्ट. ओके, फर्स्ट ऑर डिफॉल्ट, आणि त्याच्यामध्ये ॲरो फंक्शन एक्स डॉट आय डी, त्याला पहिला मॅचिंग एलिमेंट सापडल्यानंतर इक्वल टू आय डी तो रिटर्न कर. ओके, हा झाला आपला गेट बाय आय डी. त्याला सर्व्हिसमध्ये पण इथं ना सर्व्हिसमध्ये झाले पब्लिक वाईड अपडेट नाही रे, पब्लिक वाईड वाईड कसं रिटर्न टाईप आपल्याला पाहिजे द्यायला लागेल ना. एम्प्लॉय तो नल असू शकतो. गेट एम्प्लॉय नल का केलं की जर त्याला आयडी सापडला नाही तर तुम्ही चुकीचं देऊ शकता ना.
गेट एम्प्लॉई बाय आय डी. ओके, त्याला आपण आय डी पॅरामीटर येणार आहे. त्याच्यामध्ये रिटर्न गेट बाय आय डी. बरोबर आहे, हुशार आहेस तसं तू. ओके, एरर का येत आहे? गेट बाय आय डीच आहे का? नाही, गेट बाय आय डीच आहे. ओके, आता आपल्याला ॲक्च्युअल कंट्रोलरमध्ये 3 जागी तुम्हाला चेंज करायचं. डेटाबेस मधली मिडलवेअर सर्व्हिस आणि थर्ड असतं की आपला कंट्रोलर. राईट. आता इथं ज्यावेळेस आपण गेट बाय आय डी वापरतो ना, तर तुम्ही काय वापरायचं असतं गेट बाय आय डीला? इथं सांगतो मी तुम्हाला की इथं तुम्हाला राऊट पॅरामीटर वापरायचं. हे जे आपलं राऊटिंग आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला पॅरामीटर वापरायचं आहे. तर इथं काय वापरू शकतो की HTTP गेट. ओके, HTTP गेट केलं. आता या गेटला ॲज अ फंक्शन आणि ट्रीट करायला लागतं. आता या फंक्शनमध्ये त्याचा पॅरामीटर आपल्याला भेटला पाहिजे. डबल कोटमध्ये त्याला ॲज अ आपण आय डी नाव देऊ. राईट, आलेला जो पॅरामीटर आहे त्याला आपण आय डी नाव दिलं. नेक्स्ट पब्लिक आय ॲक्शन रिझल्टमध्ये गेट बाय आय डी. आता गेट बाय आय डीमध्ये आलेला जो पॅरामीटर आहे ना, तो इथं मी त्याला रिसिव्ह केला. राईट, आणि इथून व्हेरिएबल त्याच्यातली एम्प्लॉई EMPLOY. ओके, हां, एम्प्लॉई नावाचा मी एक व्हेरिएबल बनवला. आता इथे मी जरा व्हॅलिडेशन लावणार आहे की आणि इज इक्वल टू अंडरस्कोर गेट एम्प्लॉई, त्याला मी आय डी पाठवला. आता इथं मला तो आय डी भेटणार आहे. राईट, आता नेक्स्ट मला काय पाहिजे की इफ. ओके, आता इफ एल्स कंडिशन की आल्याला जर एम्प्लॉय नल असेल, ओके, तर रिटर्नमध्ये जो नॉट फाउंड स्टेटस असतो ना, तो नॉट फाउंडमध्ये एम्प्लॉई नॉट, अरे यार ही एम्प्लॉई नॉट फाउंड असं मी त्याला रिटर्न पाठवला. आणि जर का असेल तर मी ॲज इट इज आलेला जो रिस्पॉन्स पाठवला, हा झाला माझा गेट बाय. ओके, रन करूया. आता गेट बाय आय डीला ट्राय इट आउट केलं. इथं बघा काय बोलते की त्याला आय डी पाठवला. आता ही जी आपण हे जे UI आपण असं डिझाईन केलाच नाही, किंवा ह्याला जे आपण पॅरामीटर पाठवणार, तर हे पॅरामीटर कुठून झालं? हे जे राउटिंगचं कामच असतं, हा जो HTTP गेट आहे ना, हे राउटिंग, ह्या राउटिंगचं काम असं की स्वॅगरमध्ये असं असतं, तो UI डिझाईन कर. इथं मी जर का 0 दिलं, ओके, एक्झिक्यूट केलं, तर मला एम्प्लॉय नॉट फाउंड आलं. राईट, आता जर का मी हा एम्प्लॉय नॉट फाउंडचा स्टेटसच टाकला नसता, तर इथं 404 कोड मला भेटलाच नसता. राईट, इथं मी फक्त रिटर्नमध्ये 200च भेटला असता की प्रत्येक वेळेस मला रिस्पॉन्समध्ये काय भेटते की ओकेच भेटते बाबा. एम्प्लॉय नॉट फाउंड जरी असला किंवा जरी असलं ना, तर त्यालाच बोलत होतं की रिक्वेस्ट कोड्स असतात आपल्याकडे. रिक्वेस्ट कोड्स 5 प्रकारचे रिक्वेस्ट कोड्स असतात, लक्षात ठेवा. ते नेक्स्ट लेक्चरमध्ये मी सांगणार आहे, या सेशनमध्ये तर नाही सांगू शकत. हां, ओके, आपल्याला आता 1 बघूया की 1 आय डीला काय भेटतंय. आला का मला रिस्पॉन्स बॉडी की 1मध्ये ओमकार IT 35,000. राईट, हा झाला माझा की गेट बाय आय डी झाला. आता थर्ड आपल्याला काय बघायचं आहे की पुट बघायचे. राईट, आता पुट बघण्याच्या अगोदर आपल्या रिपोजिटरी बसणे खालून वर येऊ म्हणजे लगेच कळतं की आपण काय करूया. पुटला कसं असतं की डेटा इन्सर्ट झाल्यानंतर आपल्याला रिटर्नमध्ये पूर्ण डेटा भेटत नाही, आपल्याला एक बुलियन व्हॅल्यू भेटते. राईट, तर पब्लिक बुलियन, ओके, या डेटा टाईपचा अपडेट नावाची आपण मेथड लिहिली. ओके, अपडेट कर. त्याला इंटिजरमध्ये कुठं अपडेट करायचं आहे, त्याला एक आय डी भेटला पाहिजे. राईट, आणि काय अपडेट करायचं म्हणजे कोणाचा डेटा अपडेट करायचा, तो पण डेटा भेटला पाहिजे. राईट, म्हणजे काय काय अपडेट करायचं आहे तशा टाईपमध्ये. आता इथं काय करणार आहे की पहिले तर आपल्याला एक्झिस्टिंग डेटा आपल्याला ह्या लिस्टमधनं काढला पाहिजे. राईट, तर व्हॅर
एक्झिस्टिंग EXISTING एक्झिस्टिंग एम्प्लॉई. ओके, एक्झिस्टिंग एम्प्लॉई बनवला. त्याचा आपण काय केलं की एम्प्लॉईज डॉट फर्स्ट ऑर्डर डिफॉल्ट, म्हणजे आपल्याला पहिला जो मॅचिंग भेटेल ना त्याचा आपल्याला डेटा पाहिजे. तर फर्स्ट एम्प्लॉई इज आहे ना, एम्प्लॉईज डॉट फर्स्ट ऑर डिफॉल्ट. ओके, फर्स्ट ऑर डिफॉल्टमध्ये आपला जो ॲक्च्युअल आहे तो की एक्स इज इक्वल टू ॲरो फंक्शन एक्स डॉट आय डी. ओके, त्याच्यातला जो पहिला आय डी आहे ना तो मला इक्वल टू ह्यो जो आय डी आहे ना हा वाला तो पाठव. तो जो डेटा आहे ना तो या एक्झिस्टिंग एम्प्लॉयमध्ये सेव्ह करा, असं त्याचं हे असतं, सिंटॅक्स आहे. नेक्स्ट ओके, इथं नॉट इक्वल म्हणण्यापेक्षा आहे ना इक्वल. ओके, जर आलेला एम्प्लॉय जर नल असेल ना तर रिटर्न फॉल्स कर. का तर आपण बुलियन व्हॅल्यू करतोय ना. आणि जर असेल तर आपल्याला रिटर्न ट्रू करायचं, बरोबर आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला अपडेट केला पाहिजे ना एम्प्लॉई. अपडेटचं आपण काही सिंटॅक्सच लिहिलं नाही तर आपण अपडेटचं काय करू शकतो की एक्झिस्टिंग एम्प्लॉय डॉट नेम इज इक्वल टू आलेला एम्प्लॉई नेम. ओके, एक्झिस्टिंग EXISTEMPLOYEE डॉट, अरे ही सजेशन का देत नाही, एक्झिस्टिंग एम्प्लॉई डॉट डिपार्टमेंट इज इक्वल टू डिपार्टमेंट एक्झिस्टिंग एम्प्लॉई डॉट आपण काय काय घेतलं रे त्याचा नेम आय डी तर आपण अपडेट नाही करू शकत. डिपार्टमेंट सॅलरी इज इक्वल टू सॅलरी. ओके, असं हे अपडेट करून आपण त्याला रिटर्न ट्रू केलं. राईट, आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे की सर्व्हिसमध्ये ॲड करायचं आहे. राईट, सर्व्हिसमध्ये कसं ॲड करू शकतो की इथं पण पब्लिक BOO बुलियन व्हॅल्यू. ओके, बुल सॉरी अपडेट सर्व्हिसमध्ये जाईल आपण. अपडेट एम्प्लॉई, त्याला आपल्याला दोन पॅरामीटर येणार आहे. सॉरी, अपडेट एम्प्लॉई एक तर येणार आहे की आपला एम्प्लॉई येणारच आहे. ओके, आणि पहिला पॅरामीटर काय येणार आहे की आपल्याला एक त्याचा आय डी पाहिजे ना, आय डी. आणि अपडेट असल्यामध्ये रिटर्न करायचं आहे. काय रिटर्न करायचं आहे की अंडरस्कोर रिपोजिटरी त्याच्यातली अपडेट. एकच सेकंड. ओके, आपली आता सर्व्हिस तयार झाली. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे की एक मिनटं, भरपूर कॉल मला उशीर झाला की कंट्रोलरमध्ये आपल्याला याचा आता पुटचं लिहायचं आहे. राईट, आता पुटला पण सेम ॲज इट इज ज्यावेळेस आपण HTTP पुट लिहितो ना तर कोणत्या आय डीला पुट लिहायचं आहे ना त्याचा पण आपल्याला राऊट पॅरामीटर लिहायला लागतो. राईट, हे झालं आपलं राऊटिंग. सेम ॲज इट इज तर मी आणि ह्या गेटच्या जागी PU HTTP पुट P कॅपिटल असतो ना, हां सॉरी, HTTP पुट. त्यानंतर ॲक्शन रिझल्ट, त्याच्यामध्ये आपण अपडेट एम्प्लॉय नावाची आपण मेथड लिहिली. त्याच्यामध्ये आपल्याला दोन पॅरामीटर भेटणार. एक तर आपल्याला आय डी भेटणार आहे आणि त्या आय डीमध्ये कॉमा एम्प्लॉय. ओके, एम्प्लॉय. आता इथं बुलियन आपल्याला रिझल्ट भेटणार आहे. ओके, बुलियन रिझल्ट. ओके, रिझल्ट व्हेरिएबल आपण बनवू इज इक्वल टू अंडरस्कोर सर्व्हिस डॉट अपडेट एम्प्लॉई डॉट आय डी आणि त्याला ॲज ॲटोमॅटिक आपण एम्प्लॉई असं पाठवून दिला आहे पॅरामीटर. आता नेक्स्ट इफ कंडिशन. ओके, जर का रिझल्ट
ओके, नॉट रिझल्ट. जर रिझल्ट फॉल्स आला, ओके, नॉट म्हणजे काय की ट्रू असला तर त्याच्यामध्ये एक्झिक्यूट, पण आपण याला फॉल्स केलं. ओके, जर रिझल्ट फॉल्स आला तर त्याच्यामध्ये रिटर्न नॉट फाउंड. ओके, नॉट फाउंड. आणि नॉट फाउंड मध्ये डबल कोटमध्ये एम्प्लॉई नॉट फाउंड, आणि इथं रिटर्न ओके, आणि याला डेटा नाही पाठवायचा. एम्प्लॉई अपडेटेड सक्सेसफुली. राईट, सेम ॲज इट इज आपण आता अपडेट केलं. HTTP पुट मेथड आपली राहिल्या काय आता, गेट पुट पोस्ट आणि डिलीट आणि पॅच आले का आपली पुट. आता इथे ट्राय इट आउट केल्यानंतर आय डी काय आहे की एक आय डीला त्याला डेटा आपल्याला अपडेट करायचा आहे. राईट, त्याला कॅपिटल ओंकार केलं, डिपार्टमेंट त्याचं पाटील केलं, सॅलरी 10 केली. ओके, अपडेट केलं आणि एम्प्लॉई अपडेटेड सक्सेसफुली. आता याच जागी आहे ना सेम, जर का मी इथे 4 टाकलं, ओके, एक्झिक्यूट केलं, तर एम्प्लॉई नॉट फाउंड आलं का की 404 एरर रिस्पॉन्स स्टेटस इज 404. असं आपलं आपण तुम्ही पुट करू शकता. आता ह्याच्यातला मेन आपण काय करणार आहे की डिलीट करणार आहे. ओके, डिलीट 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 डिलीटच्या अगोदर पहिल्यांदा स्टॉप करू. पहिल्यांदा रिपॉझिटरीमधून डिलीट केलं पाहिजे. राईट, तर सेम ॲज इट इज आपण पब्लिक बोल घेऊ. पब्लिक बी बुलियन काय म्हणजे तो ट्रू ऑर फॉल्स करेल. रिटर्न कोणता आय डी करायचा आहे तो, आणि व्हेअर एम्प्लॉई डॉट फर्स्ट ऑर डिफॉल्ट एक्स. ओके, त्याच्यावरती ॲरो फंक्शन एक्स डॉट आय डी इज इक्वल टू आय डी, इक्वल टू आय डी. जर तो एम्प्लॉई ट्रूमध्ये असेल, तो आलेला एम्प्लॉई इफमध्ये, ओके, तो याच्यामध्ये आपण स्टोअर केला. जर इथं नल असेल, ओके, इक्वल टू नल असेल म्हणजे तो एम्प्लॉय आपल्याला जर सापडला नाही तर रिटर्न फॉल्स. आणि जर तो सापडला तर आलेला एम्प्लॉईज वरती डॉट रिमूव्ह ऑपरेशन, आणि काय रिमूव्ह कर आहे असा पूर्ण डेटा रिमूव्ह कर, आणि रिटर्न मध्ये ट्रू कर. ओके, रिमूव्ह आपण तो डिलीट केलाय. आता हे डिलीट वगैरे आपण करू शकतो कशा थ्रू, जी डिलीटची क्वेरी आहे ना त्याच्या थ्रू आपण करू शकतो. राईट, अपडेट केला आपण, ॲड अपडेट आणि डिलीट केलं, आणि त्यानंतर आपण गेट बाय आय डी पण केला. आता सर्व्हिसमध्ये, ओके, आता सर्व्हिसमध्ये आपण काय लिहू शकतो की याच्या खाली पब्लिक बोल, पब्लिक मेथड बुलियन डिलीट एम्प्लॉई त्याचा आय डी, ओके, रिटर्न अंडरस्कोर रिपॉझिटरी मधला आल्याला जो तो रिस्पॉन्स पाठवणार आहे तो रिपॉझिटरी मधला आपण इथं आहे त्याला आपण पाठवून दिला. राईट, आता कंट्रोलरमध्ये आपल्याला ॲड केलं पाहिजे. राईट, आता कंट्रोलरमध्ये आपण काय करणार की HTTP डिलीट. राईट, आता HTTP डिलीट करणार आहे, पण कशाच्या अगेन्स्ट डिलीट करणार आहे तर तिथं येतं आपलं राउटिंग पॅरामीटर. आता राउटिंग पॅरामीटरमध्ये काय येतो की डबल कोट, आणि तिथं आय डी या व्हेरिएबलमध्ये आलेला पॅरामीटर मी स्टोअर केला. ओके, आता पब्लिक आय ॲक्शन डिलीट एम्प्लॉई बरोबर. इथं बुलियन, इथं पण आपण त्याला व्हॅलिडेशन देऊ ना, रिझल्ट इज इक्वल टू अंडरस्कोर इज इक्वल टू अंडरस्कोर सर्व्हिस एम्प्लॉई मधला त्याला आपण आय डी पाठवणार आहे. बरोबर आहे, ही आपण त्यातली सर्व्हिसमधली आपण मेथड कॉल केली. आता इफ कंडिशन टाकू. इफ की आलेला नॉट रिझल्ट रिटर्नमध्ये नॉट फाउंड, नॉट कंटेंट नाही, नॉट फाउंड, आणि या नॉट फाउंडला नो फाउंड नाही रे, नॉट. ओके, नॉट फाउंडला आपण काय करू, एम्प्लॉय नॉट फाउंड, EMP
LOY नॉट फाउंड RET रिटर्न ओके. आणि याला काय टाकू आपण एम्प्लॉय डिलीटेड. एम्प्लॉय डिलीटेड सक्सेसफुली. ओके आपण काय केलं कंट्रोलर केला. कंट्रोलरमधून कॉल कुठे जाणार सर्व्हिसला जाणार. सर्व्हिसमधून कुठे जाणार रिपोजिटरी आपल्या ॲक्च्युअल डेटाबेसला. पहिल्यांदा आपण काय करू चुकीचा डेटा ॲड करू 4 करू. ओके एक्झिक्यूट केल्यानंतर काय वाटलं आपल्याला 404 भेटला. जर काही तर मी 2 केलं. ओके एम्प्लॉय डिलीट सक्सेसफुली. आता खरोखर डिलीट झाला आहे का नाही कसं करणार गेट करू. भेटला का आपल्याला एकच ID फक्त एकच भेटला. एम्प्लॉय आपल्याकडनं पूर्णपणे डिलीट झालेला आहे राईट. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं की पॅच मारायचं की कशाच्या अगेन्स्ट आपण सॅलरीला पॅच मारू. ओके सेम पहिला फ्लो आपला रिपोजिटरीमध्ये इथं एम्प्लॉय पब्लिक बुलियन अपडेट सॅलरी ओके. आणि या अपडेट सॅलरीला सेम ID आणि एम्प्लॉय भेटणार. त्याच्यामध्ये सेम मॅचिंग आपल्याला केलं पाहिजे इथं राईट. त्याच्यामध्ये आपल्याला एम्प्लॉय नाही भेटणार ना सॅलरी भेटेल जिथं आपल्याला अपडेट करायचं आहे ते डेसिमल ओके. डेसिमल आपल्याला टाईपचं सॅलरी भेटली आणि ती आपल्याला एम्प्लॉईजमधून इथंही केलं. इथं सेम ॲज इट इज जर आपल्याला नल असेल तर तो रिटर्न फॉल्स कर ही कंडिशन टाकली. ओके आणि त्याच्यानंतर आपण काय टाकू शकतो की एम्प्लॉय डॉट सॅलरी ओके. आलेला एम्प्लॉय ओके ह्या जो आपण आलेला जो डेटा आहे त्याची जी सॅलरी आहे इक्वल टू सॅलरी आणि रिटर्न ट्रू केलं. ओके त्यानंतर सर्व्हिसमध्ये आपल्याला सेम ॲज इट इज मेथड लिहिली पाहिजे. डिलेटच्या जागी काय असणार आहे अपडेट सॅलरी ओके. अपडेट सॅलरीला आपण ID आणि कॉमा सॅलरी. इथं आता सॅलरी आपण कशी पाठवू शकतो की इंटिजर ID कॉमा डेसिमल सॅलरी ओके. आता इथं बघा एरर दिला नाही ह्याला काय बोलतात की मेथड ओव्हरलोडिंग झालं राईट. मेथड ओव्हरलोडिंग कसं की एक पॅरामीटर आला तर याला कॉल कर 2 पॅरामीटर आला तर याला कॉल कर अशा टाईपमध्ये आपण मेथड ओव्हरलोडिंग पण करू शकतो पण नको. अपडेट सॅलरी नावाची आपण मेथड नवीनच बनवू आणि कंट्रोलरमध्ये आता राईट कंट्रोलरमध्ये अपडेट एम्प्लॉईज असा आहे ना हा पुट सेम ॲज इट इज पुटच्या जागी HTTP पॅच त्याला ॲज अ एक ID भेटणार आहे आणि त्या ID मधली /सॅलरी आलं का आपली सॅलरी 2 पॅरामीटर भेटले आपल्याला 2 पॅरामीटर नाही ओके. असं पण करू शकतो की आपलं एक ID भेटेल व्हेरिएबल आणि त्या IDच्या अगेन्स्ट सॅलरी आपण त्या अपडेट करू शकतो. आता इथं डेसिमल सॅलरी ओके. अपडेट एम्प्लॉय म्हणण्यापेक्षा आहे ना हे अपडेट सॅलरी. आता नेक्स्ट बुलियन रिझल्ट RESULT रिझल्ट इज इक्वल टू अंडरस्कोर सर्व्हिस डॉट अपडेट सॅलरी त्याला ID आणि सॅलरी ॲज इट इज आपण पाठवून दिले. नेक्स्ट काय केलं की
इफ नॉट रिझल्ट त्याच्या आतमध्ये रिटर्नमध्ये नॉट फाउंड एम्प्लॉई फाउंड आणि रिटर्न ओके डबल कोटमध्ये सॅलरी अपडेटेड. ओके, अशा प्रकारे तुम्ही पाचीच्या पाची टाईप समजायला मोकळं झालं. म्हणजे पाचीच्या पाची टाईप तुम्हाला कळलेत की कोणते कोणते. पहिला आहे की गेट, सेकंड आहे की तो आहे पोस्ट, थर्ड आहे की कोणता पॅच असेल, फोर्थ आहे की अपडेट असेल, अपडेट म्हणजे पुट असेल, आणि पाचवा आहे की डिलीट. ओके, आपण एक मॉडेल तयार केलं एम्प्लॉय नावाचा. त्या एम्प्लॉयला आपण सगळे ऑपरेशन केले की गेट, पोस्ट, गेट, पुट, डिलीट. ओके, आता हे काय आहे की गेट, गेट बाय आय डी आहे, म्हणजे राउटिंग पॅरामीटर आपण इथे ॲड केले. आणि हा वाला पॅच, ट्राय इट आउट आहे का इथं बघा. त्याला काय अपडेट करायचं आहे आणि कोणत्या व्हेरिएबलमध्ये करायचं भेटले का त्याला. आय डी आणि सॅलरी. आय डी असेल 1, सॅलरी आपण करू 10 रुपये, त्याला करू नाही 100 रुपये करू, 10 कुठं मी वापरले आय थिंक. आहे का सॅलरी अपडेटेड. गेट केली, ट्राय इट आउट, सॅलरी अपडेटेड 100 रुपये आहे का. अशा प्रकारे तुम्ही आता प्रॉपर प्रोफेशनली तुम्ही क्रड एपीआय तुम्ही बनवा शिकलाय. तुम्ही आता डॉटनेटचे सगळे इंटरव्ह्यू वगैरे तुम्ही क्रॅक करू शकता. इव्हन तुमच्या याला पण तुम्हाला जर पहिला राऊंड असतो किंवा सेकंड राऊंड असतो ना जो कोडिंगचा, त्या राऊंडला तुम्ही एलिजिबल झाला आहात. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाठवा तुमच्या मित्रांना वगैरे. जर त्यांना ही सिरीज आवडली तर त्यांना पण सांगा फॉलो वगैरे करायला. आता आपण नेक्स्ट लेक्चरपासून आहे ना सगळे ॲडव्हान्स टॉपिक झाले. म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला जे आता काम करायचे ना तुमचं हे ॲज अ फ्रेशर तुम्ही इंटरव्ह्यू पुरतं बी रेडी झाला असाल. पण नेक्स्ट लेक्चरपासून आपलं काय असणार आहे की ॲज अ तुम्ही प्रोजेक्ट कसा हँडल करू शकता किंवा तुम्ही डॉटनेटमधून प्रोजेक्ट कसा क्रिएट करू शकता ना, ते तुम्हाला सगळं प्रोफेशनली सगळं कळेल. भेटूया नेक्स्ट लेक्चरला.